प्रेम 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 असतं तुमचं आमचं सर्वांचं सेम असतं, तसं आता प्रेम अगदी प्रेम बनवतोय या मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार केला जातोय. एनपी स्पोर्ट्स अँड गारमेंटची एक खास कॅप आणि त्याच्यानंतर मल्हार स्पोर्ट्सकडून पुरस्कृत झालेले खास टी शर्ट आणि एकूणच संजय वर्तक आणि प्रशांत वर्तक यांच्या माध्यमातून एक खास ट्रॉफी, ही प्रीमियर लीगची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देताना आम्हाला आनंद होतोय. वेल डन. प्रेम नासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त कामगिरी आणि लागोपाठ दुसऱ्यांदा त्यांनी हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उचलला. आपल्या टीमला क्वालिफाय सुद्धा करून दिलं आहे सुपर 8 मध्ये. म्हणजे रविवारी निश्चितच पुन्हा एकदा माऊली मोरवा हा संघ आपल्याला लढताना दिसेल. येस, पंचांचा इशारा येतो. येस, मॅच बॉल द्या प्लीज. रमेश सर, मॅच बॉल द्या प्लीज पंचांना. भूषण भोईर आणि हे संपार नवीन बॉल पाहिजे अजून. येस, बघा पंच सांगतात म्हणजे द्या प्लीज. काय जबरदस्त मॅचेस होत आहेत आणि एन्जॉय करतोय आपण ही स्पर्धा. असंच प्रेम तुमचं मिळत राहील हीच अपेक्षा आहे. आज उद्या परवा आणि अविरतपणे मिळत राहील हीच अपेक्षा. आमच्या सगळ्या मान्यवरांचा विशेष आभार आहेत. अजून एक विशेष सन्मान आपण करूया, तो म्हणजे सन्माननीय उद्योजक मॅन फ्रॉम मोर्धा मिस्टर किशोर भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही विशेष सन्मान आपण लगेच करूया. किशोर दादांना विनंती करतोय, दादा या प्लीज. आपला एक विशेष सन्मान आम्ही करू इच्छितोय, तो म्हणजे आगरी कोळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण जे सहकार्य दिलं ते अतिशय चांगलं आहे आणि निश्चितच आपल्या याच सहकार्यामुळे आम्ही ही स्पर्धा संपन्न करतोय. त्यामुळे आपला एक विहित सन्मान आम्ही करू इच्छितोय. राजा घरत यांना विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते हा विहित सन्मान आपण करूया, तो म्हणजे किशोर दादांचा. वेलकम वेलकम किशोर भाऊ, आपलं स्वागत आहे. त्यांचा एक विहित सन्मान आपण करतोय एकूणच आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मनापासून हार्दिक आभार आणि निश्चितच आपण जो वेळ देत आहे या स्पर्धेसाठी, जे सहकार्य देत आहे ते निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. आपणासही खूप साऱ्या शुभेच्छा आणि आई धारावीचरणी हीच प्रार्थना आपल्यालाही उदंड आयुष्य लाभो. चला मॅच सुरू करूया. महत्वपूर्ण मॅच आहे, डू ऑर डाय मॅच आहे. अजिंक्य टायगर हा संघ सध्या बाळकुमचा संघ बॅटिंगसाठी उतरलाय. हे निमंत्रण दिलं होतं ते म्हणजे टीम ओवळा या संघानं, एकविरा वॉरियर्स ओवळा संघ गोलंदाजी मार्कवर पहिले षटक हाताळण्यासाठी. विक्रम तर स्ट्रायकरला बॅटर आहे, स्टायलिश बॅटर मॅन फ्रॉम उमेडमान मिस्टर जेबी. सर ही मॅच इथे मेहनत करावीच लागेल, कारण सध्या पर्याय नाही आहे. ऑप्शन नाहीये तुमच्या समोर. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आगरी कोळी 40+ मास्टर प्रीमियर लीग. आणि जसा तुम्ही उल्लेख केला डू और डाय, आता त्यावरती देखील चर्चा होईल. डू और डाय करना होगा अप्लाय. विक्रम घरात पहिलं षटक हाताळत आहेत. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता, कमरला ड्राईव्ह केले आहे. चेंडू चला बॉन्ड लाईन जवळ पाठला केला. लॉंग चेस फॉर द फिल्डर. चेंडू जबरदस्त जाईल बॉन्ड लाईनच्या पार. पहिल्या चेंडूवरती फ्लाइंग स्टार्ट, चौकार असेल ना भैया. आणि काय क्लास स्टार्ट आहे हीच गोष्ट आम्ही मगाशी देखील झेपी यांना सांगितली होती की तुम्ही ज्यावेळेला सरळ बॅटने खेळता ना ते निश्चितच देखणेबल असतं आणि तीच गोष्ट इथे पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर इथे चौकार येतोय. जागा बनवली होती मात्र थोडासा जास्त वेगाने चेंडू हाताळलाय. ही खासियत आहे विक्रम घरतची. एक तेरी एक मेरी, बारी बारी सबकी बारी, कभी आपकी कभी हमारी. तसा आहे तेरी मेरी वाला खेळ आहे. मैदानावरती 4 धावा धापलकावरती. बुलटॉस बॉल इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळायचा होता. चेंडू आता थोडासा वाईडिश लॉंग ऑफला, जो डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे ती फील्ड करेल, थ्रो करेल. 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि दोन्ही टीम जरा जपून पाऊल टाकतायत. एकविरा वॉरियर्स ओवला संघ आहे आणि त्यांच्यासमोर अजिंक्य टायगर बाळकुम
अशा दोन संघादरम्यान सुरू असलेला हा महत्त्वाचा मॅच, जिथे दोन्ही संघाला आपलं आव्हान जर कायम ठेवायचं आहे या सामन्यामध्ये, तर हा सामना जिंकणं आवश्यक आहे, तरच हा एलिमिनेटर आहे. आणि हा एलिमिनेटर जर तुम्ही जिंकला तर क्वालिफाय नंबर 2च्या दिशेने तुम्ही जाऊ शकाल. सध्या जिद्द, चिकाटी, संयम या सगळ्या गोष्टींचा मिलाप दाखवावा लागेल या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल भूषण भोईर, इथेही जागा बनवली होती मात्र शेवटच्या क्षणी ऍडजस्टमेंट स्ट्रोक पाहायला मिळतो. इथे ही धाव जिकिरीची होती, भूषण भोईर नाही पोहोचले क्रीज मध्ये सुखरूप आणि तिथून ही विकेट आली आहे. राकेशचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, त्यानंतर गॅदर पाहायला मिळालं विक्रम गळ्याचा. पहिली विकेट धावचीच्या रूपानं भूषण भोईर बॅक टू पॅव्हेलियन. होती का याही गोष्टीला महत्त्व आहे, कारण थोडेसे मागे खेळले होते, बॅकफुटला बॉडी थोडी मागे गेली होती. त्यावेळेला पुढे येताना कदाचित वेळ गेला आणि त्या वेळेमध्ये विकेट देखील. अशा वेळेला तुम्ही विकेट गमावला आहे, त्यावेळेला स्टार्ट महत्त्वाचा होता, सुरुवात महत्त्वाची होती आणि त्या सुरुवातीलाच विकेट गमावला आहे तो अजिंक्य टायगर बालकुमच्या संघानं. योगेश करत नवीन बॅटर, मैदानाच्या आतमध्ये भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी असेल या एकूणच खेळाडूवर, कारण संघाचे आयकॉन खेळाडू आहेत आणि असं असताना निश्चितच सध्या जी स्थिती आहे संघाची, त्या स्थितीतून वर यायचे म्हणजे कुठेतरी हा रिस्पॉन्सिबिलिटीची मोठी बाब आहे ती स्वीकारावीच लागेल. टीम अजिंक्य टायगर्स बाळकुम संघाला विनंती करतो, एक राखीव खेळाडू पाठवा प्लीज. कैलास भोईर कुठे आहेत? 12th मॅन पाठवा, राकेश भोईर. क्लीन बोल्ड लागोपाठ 2 धक्के, सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला. या पहिल्या ओव्हर मध्ये या मॅच मध्ये वरच ठरताना टीम आपल्याला पाहायला मिळते. एकविरा वॉरियर्स ओवळा. निलवली होती रिप्ले बघा टेसीबीच्या माध्यमातून. पायातला चेंडू होता, बॅटची फेस लवकर बंद केली, तो फ्लिक करायचा होता आणि तो फ्लिक करताना बॅटची फेस लवकर बंद केली आणि इथे परतावं लागलं ते फलंदाजाला. लागोपाठच्या चेंडूवरती 2 विकेट. एक चित्रपट आला होता मकरंद अनासपुरे यांचा, धक्के पे धक्का, आता दे धक्का, 2 धक्के बसल्यात. अशा वेळेला जेव्हा सामना महत्वाचा आहे. नक्कीच या मॅच मध्ये काही बदल केलेत संघाने. आम्ही मुर्द्याच्या प्रशांतला सुद्धा पाहायला मिळतो, लकी मॅस्कॉट आहे तो आणि नक्कीच त्याचा पायगुण टीम ओळ्यासाठी कसा काय चांगला ठरतोय पाहूया. मात्र आज सकाळी ओळा संघ इथे आला होता आणि मला वाटतं अख्खं जांभळाचं झाड त्यांनी घेऊन आले होते. बऱ्याच जणांना जांभळं वाटली त्यांनी. कौतुक आहे ओळा टीमचं. आणि आता बलवा सुद्धा आलाय आणि खास चुलीवरचं जेवण सुद्धा त्यांनी बनवलं तिकडे. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच विश्वास मुकादम अँड टीम, जबरदस्त काम तुम्ही केलं. यावेळेला जबरदस्त फटका आहे. ओ चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो अप्रतिम होता मात्र क्रीज मध्ये सुखरूप आहेत. मोठी विकेट असती कुंदन हजारेची. गुड फिल्डिंग प्रशांत. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, रिफ्लेक्सेस जबरदस्त होते मात्र क्रीज मध्ये सुखरूप आहेत. डेंजर एंडला होते. पहिल्या षटकामध्ये 3री विकेट येता राहिली आहे. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येतो तोच येतोय की बाबा थ्रो थोडासा उशिराने आला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती आहेत त्या 6 धावा फलकावरती आहेत. या सामन्याविषयी आपण चर्चा करतो. हा सामना किती महत्त्वाचा आहे, कारण हा सामना असा आहे ना, म्हणजे इथे जर तुम्ही जिंकाल तर टिकाल, इथे हरला तर मात्र मागे जावं लागणार. जसं तुम्ही उल्लेख केला होता डू और डाय. आता फक्त डू और डाय हाच कन्सेप्ट असतो का? डू और डाय इज द ब्रेव कन्सेप्ट, पण डू बिफोर डाय इज द प्रॅक्टिकल कन्सेप्ट. पण विनिंग कन्सेप्ट काय आहे? विनिंग कन्सेप्ट आहे नेवर डाय अंटिल यू डू. त्यामुळे 3 कन्सेप्ट आहेत. आता तुम्ही तो कोणता घ्यायचा? डू और डाय. डाय मतलब डू बिफोर डाय या नेवर डाय अंटिल यू डू, तो कन्सेप्ट तुम्हाला शिकवायचा आहे. 2 गडी बाद 6 धावा फलकावरती आहे. जयप्रकाश पाटील आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज बाद होऊन माघारी परतले आहेत ते भूषण भोईर. 2 महत्त्वाचे खेळाडू आहेत, योगेश घरत आणि कुंदन हजारे. पहिले षटक संपले, 1 गडी बाद 6.
गोलंदाजी मार्कवर मुकेश येतोय. 2 कडी बाद, धावसंख्या 6. मुकेश गोलंदाजी मार्कवर. गोडदेवचा अजून एक चांगला फिरकीपटू आपल्याला पाहायला मिळतोय आणि सातत्याने चर्चा झाली आहे गोडदेव गावाची. फिरकीपटू किती त्यांनी प्रोड्यूस केलेत. एकूणच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये महान नावं आहेत आणि त्यातलंच एक महत्त्वपूर्ण नाव ते म्हणजे निश्चितच मुकेशचं देखील घेतलं जाईल. जयप्रकाशला आउट नाही केलं. राकेश भाऊ खेळायला ना कशा विशेष मला आउट कर द्या. जयप्रकाशला आउट कर ना. यावेळा एक धाव इथे मिळणार आहे. एक धाव इथे मिळते. त्या धावसंख्येला निश्चितच उभारी द्यावी लागेल आणि पाहूया काय करते. यावेळेला आउटसाईड ऑप्शन डिलिव्हरी ती तिथून जर बघितलं तर लांबून खेळले, चेंडूला ढकलून दिले ते म्हणजे लॉंग ऑन रीजनमध्ये. इथे जर बघितलं तर चांगला थ्रो होता, मात्र तरीसुद्धा या 2 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत. हे दोन्ही फलंदाज जर विचार केला तर ॲथलीट खेळाडू आहेत आणि त्यामुळे निश्चितच धावांमध्ये विकेटमध्ये धावण्याची त्यांची पद्धत अफलातून आहे. इथे टार्गेट करावं लागेल ते म्हणजे मोठ्या फटक्यांवर, त्यामुळे धावफलक हलता राहील नो डाऊट. मात्र कुठेतरी इंटरव्हलमध्ये जे मोठे फटके आहेत ना ते रिक्वायरमेंट होऊन बसलेत. यावेळेला जर बघितलं तर निश्चितच प्रकट केलंय. अजूनही चेंडू हातात नाहीये. मिलिंद पाटील होते, मात्र नंतर जर बघितलं तर निश्चितच दीपक समोर येतोय. या अजून 2 धावा. चांगली कामगिरी. कुठेतरी पार्टनरशिप क्रिएट होणं गरजेचं आहे आणि ही मॅच दोघांसाठी आता एका वेगळ्या परिस्थितीत त्यांना ती खेळावी लागणार आहे. मेहनत जास्त करावी लागणार आहे आणि सातत्याने याच गोष्टी आम्ही यासाठी सांगतोय कारण सर्वांचं लक्ष त्या ट्रॉफीकडे आहे. कारण लक्षात कोण राहणार आहे की आगरी कोळी प्रीमियर लीग सीझन 1चा विजेता कोण होता. इथे जर बघितलं तर थर्ड अंपायरकडे डिसिजन सोपवलंय. ही धाव देखील अतिशय जिकिरीची होती. काय घडलंय पाहूया. येऊया आपण TCP लाईव्हच्या निरीक्षण कक्षामध्ये. तुझं जा ना, तू जिंकलास ना. तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करताय. चेंडू गॅदर केला, स्टंपला लागलाय, त्यावेळेला बॅट हात आले का, बॅट आले की नाही आले की हवेमध्ये. पंचाने सांगितलं इट्स OUT आउट. परतावं लागतंय. योगेश गर्देना जोरदार धक्का बसलाय. जो फलंदाज मागच्या सामन्यामध्ये एक चांगली खेळी ज्यानं साकारली होती त्याला मात्र माघारी जावं लागतं अशा सामन्यामध्ये जिथे आपण या सामन्याचं महत्त्व अधोरेखित करताय किंवा सामन्याचं काय महत्त्व आहे, स्कोर किती पाहिजे, किती व्हायला पाहिजे. कारण एक टीम जी आहे ना, म्हणजे एक संघ जो आपण आहे ना, त्याने देखील तो 82 धावांचा पाठलाग जवळपास केला होता, त्याच्या जवळपास पोचला होता. आणि एक संघ आहे ज्या संघानं 60 धावा केल्या होत्या. योगेश घर त्यांना परतावं लागले पॅव्हलिनच्या दिशेनं. तिसरा धक्का बसलाय आणि तिसरा धक्का बसताना सध्या धावा आहेत धापलकावरती 1-1-11. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत धापलकावरती 3 गडी बाद 11. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. विजय स्ट्रायकर एंडला कुंदन हजारे, नॉन स्ट्राईक एंडला विजय वैती. ऑन स्ट्राईक आहे ते कुंदन. अकोटाप्याचा चेंडू होता, क्रॉस बॅटर फटका गॅपमध्ये खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू खाली क्षेत्रामध्ये जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. कुठेतरी विचार केला ना तुकाराम सर तर भरपूर फास्ट चालली होती. विकेटच्या बाबतीत जर विचार करायचा गेला तर ती थोडीशी थांबवावी लागेल टीम अजिंक्य टायगर बाळकुम संघाला. आणि कदाचित तिथे कुंदन हजार एक गुड चॉईस आहे, चांगली चॉईस आहे या मॅचला घेऊन जाण्यासाठी. हा चौकार येतोय, उपयुक्त चौकार आहे नो डाऊट. मात्र कुठेतरी या मॅचमध्ये थोडंसं अजून संयमी खेळ दाखवावा लागेल या दोन्ही बॅटरला, विजय वैती आणि एकूणच कुंदन हजार यांना. यावेळेला ओ डावी यशची उद्ध्वस्त. हा एक वेगळा चेंडू, अगदी फ्लाईटचा वापर. स्कूप करायला गेले होते, फक्त ढकलायला गेले होते, मात्र चेंडू अगदी भिंगरी सारखा आत आलाय आणि डावी यष्टी घेऊन गेलाय. वेल बोल मुकेश. अजून एक मोठा धक्का टीम अजिंक्य टायगर बाळकुमला.
खेळ संपताना धावा धापलकावरती येते 15, 15 आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे, पहिल्या षटकातील 4थ्या बॉलवरती विकेट, 5व्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या षटकातील 4थ्या चेंडूवरती विकेट आणि 6व्या चेंडूवरती. याचा अर्थ गडबड होती त्या 3 चेंडूनंतर. म्हणजे CID मधला तो डायलॉग आहे ना शिवाजी साठमेंचा, कुछ तो गडबड आहे भाई, कुछ तो गडबड आहे. शेवटच्या 3 बॉलवरती गडबड होते आणि अशा वेळेला गडबड होते ज्यावेळेला धावा करायचे आहेत. धावा धापलकावरती 15. हाच क्रम जर पुढे राहिला तर आता प्रोजेक्टेड स्कोर सांगतोय 45, 45, पण 45 पुरेशा नाही आहेत. राकेश भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्यासाठी पारितोषिक आलंय, ते म्हणजे राकेश पाटील. राईचे राकेश पाटील मगाशी बॅट त्यांनी स्वीकारली राकेश भोईरकडून. आता राकेश भोईरसाठी पारितोषिक आलंय, लागोपाठ 2 षटकार मारा आणि 1000 रुपये जिंका. डिस्कस चालले बॉलर आला की मी तुला सांगतो थांब टेन्शन न घ्या. मात्र इथे पुढच्या षटकासाठी गोलंदाज कोण, थोडासा ड्रिंक्स ब्रेक झालाय आणि मला वाटतं धनेश्वर तिकडे आले होते ड्रिंक्स घेऊन ओळ्या संघाचे. विक्रमाला गेली आता विक्रमाला गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विक्रमच असणार आहे, नो डाऊट, कारण पहिले षटक अतिशय चांगलं हाताळलं होतं विक्रमनं. त्यामुळे या मॅचवर जो कंट्रोल आहे ना ओळा संघाचा, तो कंट्रोल असाच ठेवण्याचा विचार असेल आणि ती मानसिकता असायलाही हवी, कारण या मॅचमध्ये लवकर येण्यासाठी प्रयत्न करतोय तो म्हणजे टीम आई एकविरा वॉरियर्स ओळा. ऑप्शनमध्ये थोडीशी मजा आली होती. आपण विजय पाटील एक्सरचे सन्माननीय विजय पाटील इथे येताना दिसत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. या एकूणच स्पर्धेसाठी अतिशय जबरदस्त सहकार्य त्यांच्या वतीनं झालंय. ॲग्रिकोळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. वेलकम वेलकम. वेलकम विजयजी पाटील, आपलं स्वागत आहे आणि खूप आनंद होतोय आपल्याला इथे पाहून आणि निश्चितच चांगल्या वेळेवर आलात. चांगली मॅच सुरू आहे आणि निश्चितच एन्जॉय करूया. एक्सेर परिसरातील एक अतिशय चांगले उद्योजक आणि निश्चितच समाजकारणात सध्या जास्त नाव आहे सन्माननीय विजयजी पाटील यांचं स्वागत करूया मुख्य मंचावर. चला जास्त वेळ घेताय, प्लीज प्लीज वेळेकडे लक्ष द्या. थोडं जास्तचा वेळ जातोय असं वाटतंय आणि वेळ कोणी घ्यायचा होता ही महत्त्वाचं होतं. 2 बॅट्समन मैदानावरती आले होते, बराच वेळ ते थांबले होते. तिसरं षटक कोण घेऊन येणार, कारण क्रिकेटमध्ये वेळेला महत्त्व आहे. टो ऑफ द बॅट, बॅटच्या टोला लागलाय, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, चेंडू जोपर्यंत जाईल फील्ड करतील लॉंगॉनला. एक धाव आहे चेंडूवरती पुढं. म्हणून क्रिकेटमध्ये ज्यावेळेला चांगला वेळ चाललाय त्यावेळेला वेळ घ्यायचा का त्या वेळेचा फायदा उचलायचा हेही लक्षात यायला हवं. बघा 3 ओव्हर नंतर एक खास गेस्ट कमेंट आपल्याला मिळणार आहे, ते म्हणजे NP स्पोर्ट्स अँड गारमेंटचे ओनर नितीनजी भारे यांच्या वतीनं. ते चांगलं बोलतात, आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि आमच्या एकूणच विनंतीला मान देऊन सध्या ते एकूणच आमच्या समालोचन कक्षामध्ये आहे. 3 ओव्हर नंतर जो ड्रिंक्स ब्रेक आहे तो आम्ही युटिलाइज करणार आहोत. नेक्स्ट बॉल एवढा समोर खेळत, फटका चांगला आहे, चेंडू हवेत आहे, हा झेल होणार का, नाही लवकर आले ते म्हणजे विशाल, त्यामुळे हा झेल होणार नाहीये. राकेश यांना संधी आहे, लागोपाठ 2 षटकार मारा, 1000 रुपये जिंका. हा ज्या वेळेला चेंडू खेळला गेला होता ना, म्हणजे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते ते येत होते, पण काय झालं या मैदानाची जर भौगोलिक रचना पाहिली, हवा थोडीशी या बाजूला वाहते, त्याच्यामुळे चेंडू खाली खाली ट्रॅव्हल होतोय. जो खाली ट्रॅव्हल होतो ना चेंडू, तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, त्याला देखील लांब धावत यावं लागलं होतं. समोर खेळाय 1 बाउन्सला फील्ड केलं जाईल लॉंगॉनला. डोक्यावर ना इथे थोडीशी चूक झाली, मिस्टेक झाली, मागे जायचं का पुढे जायचं या द्विधामान स्थितीमध्ये होते. चेंडू गेला डोक्यावरून, चौकार. खराब कामगिरी थोडी राकेश पाटील यांची, कारण चेंडूवर अंदाज व्यवस्थित नाही करू शकले आणि तिथूनच या चेंडूने त्याच्याबरोबर लपंडाव खेळला. चौकार येतोय, उपयुक्त धावा टीम अजिंक्य डायकर बाळकुम संघासाठी. धावा धापलकावरती झाल्या ते 21. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 गडी बाद 21 धावा धापलकावरती. म्हणून मी उल्लेख केला होता त्या गोष्टीचा, जिथे वेळ तुमच्या बाजूला होती, सर्व काही तुमच्या बाजूला होतं, तुम्ही थोडासा वेळ घेतला, टाईम घेतलाय. आता तो टाईम बदललाय, खेळ बदललाय, वेळेचा खेळ वेगळा आहे, खेळेचा वेळ वेगळा आहे आणि तो खेळ थोडासा बदललेला आहे. जसं म्हणतात ना बाबा क्रिकेटमध्ये, म्हणजे माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल हे सांगता येत नाहीत आणि सध्या खेळ बदललेला आहे. धापलकावरती धावा वाढून झाल्या त्या 27-27.
या स्पर्धेसाठी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य देणारे निश्चितच आमचे मान्यवर सध्या मुख्य मंचावर इथे बसलेले आहेत. विजयजी पाटील असो, एक्सरचे उद्योजक, त्याच्यानंतर किशोर भोईर मुर्द्याचे, नितीनजी वारे, त्याच्यानंतर राजेश अनंत पाटील सुद्धा मैदानाच्या एकूणच आपण बघतो व्यासपीठावर आहेत. सर्वांचं जबरदस्त सहकार्य. यावेळा पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चांगला फटका. इथे चेंडू वन बाउंस सीमारेषा गाठणार आहे. अंदाज योग्य नाहीये खेळाडूंचा. तिथून धावा येत आहेत अजिंक्य टायगर्स बाळकुम संघासाठी. या षटकात धावांची गरज होती, या षटकात धावा येत आहेत. 4 धावा. याच्या अगोदर धावा होत्या 22-22 आणि या चौकारानं स्कोर झालाय तो 26-26. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या होत्या, दुसऱ्यामध्ये थोडेसे पुढे गेले तुम्ही. 9 धावा तिथे खर्च केल्या होत्या, 6ला 9 केलं होतं पण वेळ घेतला तुम्ही. 15 धावा गेल्या आणि मध्ये 15 मिनिटाचा वेळ देखील गेला होता आणि या षटकामध्ये कदाचित 15 धावा येऊ शकतील अशी परिस्थिती झालेली आहे. सध्या या ओव्हरचा खेळ, या षटकाचा खेळ पाहिला तर 11 धावा आतापर्यंत आल्यात. या षटकामध्ये 26 धावा. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. चांगली फलंदाजी एका बाजूला आपण पाहिलं तर राकेश भोईर यांची, दुसऱ्या बाजूला विजय वैती ही जोडी मैदानावरती आहेत. जोडी जमले, क्षेत्राची मध्ये बदला केले येतं. लॉंग ऑफला लॉंग ऑनला आणले, लॉंग ऑनला लॉंग ऑफला केले. अदला बदली तिथे झालेली आहे. आता ही अदला बदली किती फायदेशीर ठरेल? फक्त वेळ जास्त जातोय, टाईम जातोय. टाईम महत्त्वाचा आहे. 26 धावा धापलकावरती आहेत. हे षटक महत्त्वाचं. विक्रम षटक हाताळत आहेत. ऑन साईडला पाहिलं तर बरोबर 4 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जवळ तैनात करण्यात आलेले आहेत. ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. शॉर्ट थर्ड मॅन पॉईंट एक कव्हरला फिल्डर तैनात केला आहेत. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू या ओव्हरमधला. हलक्या हातानं खेळला, फक्त चॉप केलं चेंडूला. 1 धाव या चेंडूवरती, पुन्हा दुसऱ्या धाव्यासाठी नाही धावत आहे. का धावत नाही, कशासाठी आणि चॉप का केलं तेही महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये आल्या 12 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. मी तुमच्या दिशेने येतोय. धावा धापलकावरती 27. 27ला डबल केलं तर 54 होऊ शकतील. आता 54, 64 की 74 त्याचा विचार करायचा आहे. नक्कीच. मात्र चला लगेच दोन्ही संघांना विनंती करतोय मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे प्लीज. आणि अशोक राऊत यांना विनंती करतोय जरा प्लीज आपण 3 षटकानंतर बाहेर आलात तरी चालेल. प्लीज आपण लगेच थोडंसं चेंज करूया कारण आम्हाला पूर्ण कल्पना, आपल्याला भूक लागली आहे. लवकर या. चला आता बोलतोय आपण NP स्पोर्ट्सचे ओनर आमच्या सभेत जोडले गेलेले आहेत, ते म्हणजे नितीनजी वारे. NP स्पोर्ट्स हा ब्रँड अक्षरशः महाराष्ट्रामध्ये गाजतोय आणि भविष्यात तो देशभरात सुद्धा गाजेल याबद्दल शंका नाही आहे माझ्या मनात. मात्र सध्या ही जी स्पर्धा आगरी कोळी प्रीमियर लीग, आपला सपोर्ट नेहमीच मिळाला आहे आणि निश्चितच आयोजक आपल्याकडे गेले त्यानंतर आपण सांगितलं येस मॅन ऑफ द मॅचसाठी आम्ही काहीतरी तुम्हाला नक्कीच देऊ. आणि मागच्या काही स्पर्धांमध्ये मी सातत्याने गोष्ट बघितली आहे, नितीनला सांगायची गरज लागत नाही, नितीन स्वतःहून येऊन देतो. त्यामुळे या स्पर्धेविषयी नितीन आणि एकूणच तुझ्या भावना काय आहेत की आगरी कोळी समाजाची ही एवढी मोठी स्पर्धा सध्या पहिल्या पर्वात आहे, काय म्हणशील? सर्वप्रथम मी आगरी कोळी प्रीमियर लीग मंडळाचं मी स्वागत करेन. त्यांनी मला म्हणजे स्पॉन्सरशिपसाठी निवडलं तर कमिटी टी शर्ट्स परत मॅन ऑफ द मॅच मी दिल्या. पण मी मॅचेस रोज बघतो आहे ऑनलाईन आणि आज आल्यावर बघितलं की वेगळं दिसलं, म्हणजे शिकण्यासारखं. कारण मी मीराबाईंचा बिग बॅश होतो तर प्रत्येक टीमचे ऑनर जे बॅनर लावलेले आहेत तर ते हे वेगळं आहे. तर मी विचार करेन याचा आपल्या टुर्नामेंटला ठेवायला. तर खूप छान आहे. बघा ही गोष्ट नक्कीच ॲप्रिशिएट केलं आहे त्यांनी, कारण प्रत्येक जे 4 संघ आम्ही बोलवतोय 4 संघांचे 4 डगआउट आहेत, त्यांचे चारही बाजूला निश्चितच आपण बघतोय ते डगआउट्स केले जात आहेत, त्यांचे बॅनर्स तिथे लावले जातात. तर ही आम्ही त्यांना दिलेली निश्चितच ट्रिब्यूट आहे, कारण प्रत्येक ओनर जो इम्पॉर्टंट आहे, प्रीमियर लीग करायचं म्हणलं ओनर किती इम्पॉर्टंट आहे तुला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे निश्चितच अजून काय म्हणशील या स्पर्धेविषयी? खूपच छान स्पर्धा आहे. पुढच्या वर्षी मला वाटतं ही मे महिना आहे, संकेत मे महिना आहे. पुढच्या वर्षी मला वाटतं ही नाईट स्पर्धा झाली पाहिजे, तर जेणेकरून सगळ्यांना काय बोलतात त्याला मजा घेता येईल टुर्नामेंटची. आणि मास्टर बोलले तर माझे सिनियर, तर मला खूप बरं वाटतं ही लीग पद्धतीची टुर्नामेंट चालू केली आहे. म्हणजे जे रुसवे वगैरे असतात ते एकत्र होत आहे, ते खूप बरं वाटलं. नाही आमचे रुसवे इथे नाहीच आहेत मुळात, आणि असले तरी ते काही सेकंदापुरता असतात, त्यामुळे निश्चितच सांगण्याची गरज नाही आहे. मात्र मनापासून कौतुक या गोष्टीसाठी, कारण तुमच्यासारखे जे पुरस्कर्ते आहेत
ते चांगल्या पद्धतीने सहकार्य देत आहेत म्हणून स्पर्धा आकाराला येत असते. आज एवढे चांगले उद्योजक आपण बघतोय या सन्माननीय विजयदादा पाटील एकूणच मुख्य मंचावर आहेत. त्यांचा मुख्य सपोर्ट आहे या स्पर्धांसाठी. आपण समोर फ्लेक्स बघतोय, अतिशय चांगला सपोर्ट त्या सगळ्या मान्यवरांनी दिलाय म्हणून ही स्पर्धा आकाराला येते आहे. म्हणून आमच्या या 25 आयोजकांना ती ऊर्जा मिळाली आहे, तिथून ही स्पर्धा बनली आहे. चला वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. 2-3 गोष्टीचा उल्लेख नितीनजी वारे यांनी देखील केला, त्यावरती आपण येऊया. पण मॅच सुरू होतोय पुन्हा एकदा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 27, 4 गडी बाद 27. राकेश पाटील गोलंदाजीसाठी तर राकेश भोईर समोर आहेत. 2 राकेश आहेत. राकेश पाटील वर्सेस राकेश भोईर आमने सामने आहेत. लांबून खेचण्याचा प्रयत्न मिसटाइम स्ट्रोक झालाय. स्वतः राकेश पाटील आले आणि त्यांनी टिपलेला असेल. बघा 2-3 गोष्टीवरती चर्चा होईल जसा नितीनजी वारे यांनी उल्लेख केला, कारण त्यांच्या माध्यमातून एक स्पर्धा याच मैदानावरती खेळलं जातं. त्यांनी म्हटलं तर मे महिना आहे, कदाचित पुढच्या वेळेला याचं स्वरूप बदलेल, याचा आकारही बदलेल, म्हणजे दोन्ही बदलेल, म्हणजे आकारही बदलेल, स्वरूप बदलेल. म्हणजे ही स्पर्धा पहिली आली ना, यावेळेला आगरी कोळीचे असे खेळाडू लाईमलाईटमध्ये आल्यात, थोडेसे हायलाईट झाल्यात. पण पुढची स्पर्धा होतो तुम्ही सांगितलं ना, फ्लडलाईटमध्ये झाली तर मजा येणार आहे. म्हणजे लाईमलाईटमध्ये हायलाईटवाले खेळाडू फ्लडलाईटमध्ये आले तर कदाचित मजा, आणि ती येणार आहे. तितकी कदाचित ऊर्जा, जसा संकेत पाटील यांनी उल्लेख केला होता, ज्या प्रायोजकांनी जे सपोर्ट केलेला आहे, जी ऊर्जा दिलेली आहेत ना, आणि जो प्रतिसाद महत्त्वाचा आहे. कारण क्रिकेटचा खेळ कुठलाही आयोजन तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे आयोजकांच्या जोडला प्रायोजकांचा का हात, खेळाडूंचा विश्वास आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद या 4 घटकांवरती अवलंबून असतो. आयोजक आहेत तयार, प्रायोजक त्यांच्या जोडीला, आणि खेळाडूंनी तर एन्जॉय केले आहेत आणि प्रेक्षकांनी देखील मजा लुटले. नक्कीच नक्कीच ही फ्लडलाईट्समध्ये स्पर्धा होणार होती, मात्र मोदीजींचा मेसेज आला की डिझेलचा वापर करू नका, म्हणून आम्ही ती फ्लडलाईट्समध्ये नाही केली आहे. आमचे पुरस्कार ते रेडी होते, अगदी रेडी होते. फक्त त्यांनी सांगितले डिझेलचा नका करू, डीजेचा करा, कारण डीजे थोडंसं मनोरंजन पाहिजे, त्यामुळे डीजेचा वापर केला जातोय. तेही आहेत. नाव टाकतो वाईट का इंटरेस्ट. नवीन फलंदाज मैदानावरती. हो, एवढा काय फटका केलाय, काय फटका केलाय. बॅकफुटला जाऊन अतिशय चांगला कव्हर पॉइंटला हा कट केलाय. इथून 2 धावा मिळतील. चांगली सुरुवात होते. नवीन बॅटर तो म्हणजे अमित पाटीलची, मॅन फ्रॉम उमेडमान. आणि वेगवेगळ्या संघांकडून खेळताना एक वेगळी ऊर्जा असते आणि वेगळं कॉम्बिनेशन असतं. आणि तुकाराम समोर एक कॉम्बिनेशन याविषयी चर्चा केली गेली पाहिजे. चर्चा होईल, कारण त्यांनी नितीनजींनी देखील त्याच गोष्टीचा उल्लेख केला होता. फक्त शब्द तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्याला घेतला, फक्त बाकी काही नव्हतं. कारण ज्यावेळेला तुम्ही गावाकडनं खेळता त्यावेळेला वेगळं वातावरण असतं, तुम्हाला गावासाठी जिंकायचं असतं. पण अशा लीग स्टेजवरती खेळताना, म्हणजे ही स्टेज नाही, प्रत्येक लीग, त्यावेळेला कदाचित एकमेकांना ओळखण्याची संधी जास्त तुम्हाला मिळते. एकमेकांचा स्वभाव, खेळ तर तुम्हाला माहिती असतो, पण एकमेकाला चांगल्या पद्धतीने आपण ओळखू लागतो, समजू लागतो, आणि एकमेकांमधले संबंध आहेत ना, ते दृढ होतात अशा स्पर्धेमधनं. नक्की शेअरिंग देखील वाढते की एक्झॅक्टली समोरचा संघ समोरचा मेट जो आहे तो आपल्याच संघातील आहे, त्यामुळे त्याच्याविषयीचं प्लॅनिंग वाढतं. इथे राकेश पुढचा चेंडू, यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला हा कडकडीत फटका आहे, चेंडू सीमारेच्या गाठणार आहे. गुड शॉट, चांगला फटका. एकूणच विजय वैतीच्या बॅटमधून चौकार. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यानं लॉफ्टेड केला होता, ड्राईव्ह आणि कडक. जसा बॅटमधनं स्ट्रोक निघाला ना, त्याच वेळेला त्याच्यावरती कदाचित स्टिकर लागलं होतं. एक स्टिकर AKPLचं आहे आणि एक स्टिकर लागलं चौकाराचं. इट्स अ 4 रन चौकार. 34 धावा धापलकावरती आहेत. आपण लीग स्टेजच्या सामन्याची चर्चा करतोय, का महत्त्व अशा स्पर्धेचं आहे, याच्यातून आउटपुट काय मिळतं, काय आपल्याला प्राप्त होतं, या सर्व गोष्टीवरती चर्चा सुरू आहे. अकोटाप्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा फटका केला, पण समोर बरोबर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. आई कडक स्ट्रोक खेळला होता, फक्त गॅप शोधू शकले नाही आहेत. मागच्या चेंडूवरती त्याने तो गॅप शोधला होता. या 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचला 36. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल बाकी आहे, शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा धापलकावरती 36. 36. थोडंसं सरप्राईज आहेत या मॅचमध्ये. या गोष्टी आपण कदाचित 6 षटकानंतर बोलूया. राकेश पाटील पुढचा चेंडू वर पिच केलाय, इथून देखील ड्राईव्ह चांगला आहे. दीपक म्हात्रे आहेत तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. मात्र थ्रो करावाला गॅदर करू शकला नाही आहेत. एवढा अग्रेसिव्हली थ्रो देण्याची गरज नव्हती, शांत पद्धतीने खेळू शकले असते. मात्र ह्या ज्या काही चुका आहेत ना, त्या चुका देखील नंतर चांगल्या पद्धतीने गणल्या जातील, कारण एक धाव इम्पॉर्टंट आहे. ही मॅच इतकी इम्पॉर्टंट आहे की इथून सरळ अगदी नंतर टुर्नामेंट पाहावी लागेल.
त्यामुळे कदाचित या मॅचमध्ये अजूनही संधी आहे दोन्ही संघांना. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा किती 38 आहेत आणि आपण चर्चा करतोय की चुका किती कमी व्हायला पाहिजे आणि नाही व्हायला पाहिजे. बरेच जण सांगता बाबा मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस, पण ॲक्च्युली फॅक्ट इज करेक्शन ऑफ मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. चुकांमधनं दुरुस्ती करा. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 38. या स्पर्धेचा उद्देश जे एम होता, गोल होता, कारण प्रत्येक गोष्ट असते ना त्याचा थोडासा एम गोल लक्षात घ्यायला लागतो, त्याच्यानंतर त्याचा प्लॅन बनतो, प्लॅन ॲक्शन मोडमध्ये होतो आणि ॲक्शन मोडवरती आल्यानंतर तो युटिलाइज केला जातो. आणि तोच प्रयत्न जसा तुम्ही उल्लेख केला होता 25 जणांच्या कोर कमिटीनं केलेला तो प्रयत्न होता. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 38 आहेत आणि इथून बऱ्याचशा गोष्टी कदाचित सकारात्मक दृष्टिकोनातून बाहेर येतील. एकमेकांतले संबंध जसा उल्लेख केला आणि या स्पर्धेची टॅगलाईन आहे, या स्पर्धेची टॅगलाईन आहे खेळ क्रिकेटचा आणि एकजूट समाजाची. 4 षटकं संपल्यात. 38-38. महत्वपूर्ण षटक, 5वं षटक सुरू होते. दीपक म्हात्रे मॅन फ्रॉम पिनकरपाडा. काय अफलातून खेळाडू, मात्र दीपकचा एवढा क्रमांक मागे का, हा एक प्रश्न आहे. हलकासा चेंडू शॉट होता, मात्र तिथून जर बघितला तर ऑन द खेळत ते एकदा इथे कंप्लीट होताना दिसेल. चांगलं क्षेत्ररक्षण याकडे राखायचं झालंय. एकच धाव. नाही, एक प्रश्न तुमच्यामध्ये आहे तो स्वाभाविक आहे, पण काय असतं क्रिकेटचा खेळ आहे ना, ज्यावेळेला दोन्ही बाजूने खेळला जातं ना त्यावेळेला तो चेसप्रमाणे खेळला जातो, बुद्धिबळाप्रमाणे. कुठला प्यादा कधी बाहेर काढायचा, तुमचा उंट, तुमचा घोडा, तुमचा वजीर कसा चालवायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. प्यादा महत्वाचा आहे. उजव्या अशीच्या बाहेरचा चेंडू होता, पॉईंटला खेळाय क्षेत्ररक्षक नाही आहे, लॉंग चेस फॉर द फिल्डर नाही रोखू शकणार. चेंडू बॉन्ड लाईनच्या पार, दुसऱ्या बॉलवरती चौकार. 4 धावा. धावसंख्या जर बघितली तर 43 वर जाऊन पोहोचली आहे. या 5वं षटक सुरू आहे. इथूनही धावा वाढवायचे आहेत आणि त्यासाठी विजय वैती अतिशय चांगली बॅटिंग करतायत. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा जर बघितला 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि निश्चितच आपल्या संघाला पुढे नेण्यासाठी तो प्रामाणिक प्रयत्न करतोय. मात्र इथे दीपक म्हात्रे हा गोलंदाज, आकर्षक गोलंदाज आहे. बरेच विक्रम त्याच्या नावावर आहेत, मात्र त्याचा क्रमांक 5वा का, हा देखील ओल्या टीमच्या कॅप्टनला प्रश्न विचारावा लागेल. काहीतरी वेगळं प्लॅनिंग दिसतंय. शॉर्ट बॉल आहे, तिथून जर बघितला तर कट करण्याचा कोणताही विचार नाही आहे. चेंडू अतिशय योग्य होता, तो डॉट बॉल ठरतोय. कारण गॅप जर बघितला तर अगदी मोठा गॅप आहे, तो कॅपिटलाइज करता येऊ शकला असता, मात्र कुठेतरी बॅक ऑफ द माइंड एक वेगळा विचार होता की या चेंडूला मला लेफ्ट करायचं आहे. यावेळेला जर बघितलं तर निश्चितच अजून एक महत्वपूर्ण गोष्ट आहे या स्पर्धेची, हे 40+ क्रिकेट आहे. या मैदानावर 2 वर्ष नितीन वारेंची बिग बॅश आपण पाहिली आहे, मात्र तरुणाईंच्या त्या खेळात कधीही 4 धावा पळून पूर्ण झाला नाही या मैदानावर. मात्र हे आपलं क्रिकेट 40+ क्रिकेट, इथे मला वाटतं आय थिंक 2 वेळा ती गोष्ट घडताना दिसली. यावेळेला समोर खेळलेत, चांगला फटका, टायमिंग स्वीट आहे, सुपर शॉट, विजय वैद्य ऑन फायर, षटकार. मध्ये होईल वार, स्कोर जाऊन पोहोचलाय तो आता 49. 49 धावा धापलकावरती आहेत. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला होता बाबा, 4 धावा पळून काढलाय, पण आता काय झालं, टेनिस बॉल क्रिकेट सध्या जे खेळलं जातं ना व्यावसायिक क्रिकेट, याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन फटके जास्त खेळले जातात. कदाचित रॅम स्ट्रोक, स्कूप, राईट, त्यानंतर रिव्हर्स असे खेळले जातात. त्याच्यामुळे रनिंग करून धावून रन काढावे याच्याकडे कल कमी आहे. त्या गोष्टीवरती येऊया आपण चर्चेवरती. ऑफस्टॉमच्या बाहेर चेंडू होता, लांब होता, थोडंसं दूर होता. शॉट फाईन लेग रिजनमध्ये फील्ड केलं गेलं. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. एका धाव्याने धापलकावरती धावा झाल्या त्या 50. 4.5 षटकांचा खेळ, लास्ट चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा आहे धापलकावरती 50. अभिनंदन अभिनंदन. अजिंक्य टायगर संघाचं 50 धावा पूर्ण झाल्यात. इथूनही ही मॅच बनू शकते. चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला लांबून खेचलाय, चेंडू ऑन साईडला आहे, भरपूर मोठं चेस आहे, चांगलं क्षेत्ररक्षण मिलिंद पाटील यांना तुम्ही पाहू शकता. सुपर फिल्डिंग, टीम कॅप्टन ओळा संघाचा हा आकर्षक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. इथून ही ओव्हर समाप्त झाली आहे. संघाची धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 52, गडीबाद 5 षटकं संपली आहेत या मॅचला. अजूनही चांगल्या गतीनं यस वेळेकडे लक्ष आहे आमचं सर, त्यामुळे निश्चितच वेळ नोंदवली जाते. बरोबर अगदी
चांगली वेळ आहे, बरोबर आहे. अगदी 3:20 ला मॅच सुरू झाली होती आणि आता बरोबर 3:45 झालेत. म्हणजे व्यवस्थित योग्य वेळेमध्ये ही 5 षटकं हाताळली आहेत. ती म्हणजे टीम ओवळा या संघानं. 52 धावा धापलकावरती झाल्या. 5 षटकांचा खेळ संपला आणि आपण जी चर्चा करत होतो त्या पुन्हा एकदा मी मुद्द्यावरती येतोय, कारण एक इंटरेस्टिंग चर्चा आहे जी संकेत तुम्ही देखील छेडली होती. आता काय झाले, पहिला पारंपरिक क्रिकेट होतं, प्रगत क्रिकेट होतं. सुरुवातीला ते 8-8 षटकांचे सामने 10-10 वरती, त्यामुळे बिटवीन द गॅप्स खेळून धावण्यामागे जास्त कळ असायचा. आता काय झाले, ते 4 ओव्हरच्या मॅच आल्या, 3 ओव्हरच्या मॅच आल्यात, मग चौकारच मारा, षटकारच मारा. त्याच्यामुळे कदाचित असं होत असावं की 3 धावा धावून आणि 4 धावा धावून पूर्ण होत नाहीये. गोलंदाजी मार्कवर कोण येणार हा देखील एक महत्त्वपूर्ण क्षण असेल. सध्या चेंडू दिलीपच्या मला वाटतं हातात दिला जातोय. दिलीप वैती अजून एक महत्त्वपूर्ण ऑप्शन जबरदस्त होते, कारण ऑप्शन जर विचार करायचा झाला तर व्हॅलीचा ऑप्शन होता, प्रशांतचा ऑप्शन होता आणि राजू पाटील ह्यांचा देखील ऑप्शन होता. भरपूर गोलंदाज आहेत या संघामध्ये. नाही पण काय माहिती आहे का, तुम्ही जसं लॅपटॉप वापरता, कॉम्प्युटर वापरता, त्यावेळेला तुम्ही माऊस हातामध्ये ठेवता ना किंवा कीपॅड वापरता, ज्यावेळेला कीपॅडवरती ना त्या माऊसच्या ना राईट क्लिकला ऑप्शन येतात आणि लेफ्ट क्लिकला ना तुम्हाला सिलेक्ट करायचे असतात. भरपूर असतात, कट असतात, पेस्ट असतात, त्यानंतर कॉपी असतं, खाली तुमचं फोल्डर नवीन बनवायचं तेही येतं, ऑप्शन भरपूर असतात. पण लेफ्ट क्लिकला तुम्हाला ते बरोबर सिलेक्ट करायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जसा उल्लेख केला, ऑप्शन भरपूर होते, फक्त तुम्ही राईट बरोबर क्लिक केलाय की नाही ते महत्त्वाचं आहे. डिजिटल इंडिया 52 झालेत. अजून एक षटक. किती धावा होतील इथून टीम बाळकुम संघाच्या? माहोल गरम आहे, चना भी गरम आहे. यावेळेला फटका विजयवतीचा, चेंडू सरळ हातात गेलाय आणि इथे विकेट येते. हा धक्का बसतोय मोठा टीम अजिंक्य टायगर बाळकुमला. फुलटॉस बॉल होता आणि चेंडू गेला लगेच मिड विकेटला, जिथे डीप मिड विकेटवरती विक्रम होते त्याने टिपलाय. हा झेल फलंदाजाला परतावं लागले माघारी. एक पार्टनरशिप असं वाटलं होतं बीड होते की काय, आणि त्याच वेळेला पार्टनरशिपला ब्रेक केलं. आणि नुकताच संकेत पाटील यांनी उल्लेख केला होता का बाबा मॅच थोडासा गरम आहे. भारत राऊतने म्हटलं होतं बाबा चनावाला आलाय, चना जोर गरम. आणि काही काना आश्चर्य वाटे बाबा तो फिरत का असतो, खरं त्याला उन्हामध्ये फिरावं लागतं तरच तो गरम राहू शकतो चना, पण म्हणून तो फिरत असतो, गोल गोल फिरत असतो. आता संकेतचं लक्ष आईस्क्रीमवरती पण जाईल. नाही, आपल्याला थंड चालत नाही. मात्र आमचे जे मित्र आहेत, खास करून आमचे पंच अशोक राऊत यांना गोड भरपूर आवडतं, खास करून चहा. बघा चहाचे सध्या वेळ झाले आणि आम्हाला 3 चहा पाहिजे. याला कट केलाय. ओ मुकेशचा चांगला प्रयत्न, अगदी चांगला प्रयत्न. धावा वाचवले तिथे मुकेशनं. अप्रतिम फिल्डिंग, वेल डन मुकेश. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, जसा उल्लेख केला होता बघा, उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू होता, कट करायचा होता आणि क्षेत्ररक्षक थोडेसे प्रयत्न करत होते, हाताला लागला, निसटला. चहाची उल्लेख केला, प्रत्येकाला पाहिजे असतं, फक्त इतकी सवय लावू नये ना, कारण आमचे एक मित्र होते त्यांनाही जास्त सवय होती चहा पिण्याची. काय घडलं होतं तेही सांगणार, पण स्कूप केलाय. चेंडू चाललाय जोपर्यंत 1 बाउन्स ओव्हर द रोप. पाहिजे होता तसा चौकार आलाय, या बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय. चौकारनं धापलकामध्ये होईल वाढ, स्कोर जाऊन पोहोचेल तो आता 57-57. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. आणि संकेत काय झालं होतं, त्या मित्राला एवढी सवय होती ना, म्हणजे चहा प्यायचा. ज्यावेळेला तो ब्लड टेस्ट करायला गेला ना, त्याचा ब्लड टेस्ट टी पॉझिटिव्ह आला. क्या बात आहे. त्याच्यामुळे इतकी सवय लावून देऊ नका. यावेळेला पुन्हा एकदा एक वेगळा स्कूप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र विकेट येणार आहे. साईनाथ भरपूर पुढे आले आणि तिथून त्यांची विकेट येणार आहे. साईनाथ धावचीच्या रूपाने बाद होताना दिसतील आणि इथूनच जर भिजला तर अजून एक विकेट. 57 धावा, गडी बाद 7.
शिल्लक आहे. धावा धापलकावरती 57. 57 मागच्या सामन्यामध्ये 60 केल्या होत्या. 61चा पाठलाग झालाय आणि ते लक्षात घेता त्याची पुढे जाण्याची थोडासा प्रयत्न करणारे जे किसन पाटील आले आहेत नारंगीकडनं ॲज अ ओपनर त्यांनी खेळले आहेत आणि सध्या 9व्या क्रमांकावरती आले आहेत. हा क्रमांक त्यांच्यासाठी नवा आहे पण भूमिका जुनीच आहे. त्यांच्याकरता हा क्रमांक नवा आहे पण भूमिका जुनीच आहे. लिजंड आहेत, ॲब्सोल्यूट लिजंड आहेत. त्यामुळे निश्चितच परिस्थिती कसं खेळायचं हे त्यांना पूर्ण कल्पना आहे. मात्र सध्या बॅटिंग एंडला जर बघितलं तर अमित आहेत. ओ व्हॉट अ शॉट, फटका हवेत आहे मात्र तो रीच होणार का? राकेश आहेत तिथे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे झेल टीमला जातोय. अजून एक विकेट येते ती म्हणजे टीम अजिंक्य टायगर बाळकुम संघाची. विकेट डाऊन. समोर खेळायचं होतं आणि जो त्या साईडनं म्हणजे काडेनकडनं जी हवा आहे ना त्याचा प्रतिरोध आहे. दॅट्स अगेन्स्ट द विंड. अगेन्स्ट द विंड खेळायचं तर तुम्हाला ताकद पाहिजे, ताकद. जसा फटका प्रेमनाथनं मारला होता. प्रेमनाथ पाटीलनं बरोबर आपल्या प्रायोजकांचे होर्डिंग्स आहेत ना, बॅनर आहेत ना, त्याच्या पार तो षटकार मारला होता. बॉडी वेट पुढे ट्रान्सफर व्हायचं होतं, ते झालं नाही आहेत. जाग्यावरतीच राहिलं. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय जगदीश भोईर. दोन्ही नारंगीचे खेळाडू मैदानावरती आहे. जगदीश भोईर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू अगेन्स्ट द विंड खेळलाय. हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल सुटलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. जॅक्सनचा उल्लेख त्याच करता केला होता जय किसनचा, कारण भूमिका तीच होती. फार जर तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेला प्रवीण गावड बॅटिंग करायचे तर जॅक्सन धावतच जायचे. प्रवीणने जेवढ्या रन बनवले असतील त्याच्यातले अर्धे तर जॅक्सननं धावून केल्यात. नक्कीच. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 59. मागे 60 केल्या होत्या पण इथे प्रयत्न करायचा आहे तर या धावा डिफेंड होतील. विजय वैदी स्टँड आउट परफॉर्मन्स राहिला आहे. एकूणच या धावांमध्ये 25 धावा त्याच्या नावावर राहिल्या आणि तिथून जर येत आहे तरी ही धावसंख्या 160च्या घरात दिसली आहे. 60 धावा विजयासाठी आहेत. धन्यवाद NP स्पोर्ट्सचे. नक्की सांगा आता. बघा आगरी कोळी प्रीमियर लीगचे आमचे 25 जे आयोजक आहेत त्यांच्या माहितीसाठी नितीनजी वारे यांनी शब्द दिलाय की पुढच्या वर्षी एखादी एंट्री जर तुमची नसेल तर आमची एंट्री फिक्स सेवा. थँक्यू नितीनजी वारे, तुमचं मनापासून हार्दिक आभार आहेत. आमच्या मंचावरील सर्व पाहुण्यांचं मनापासून कौतुक आहे. थँक्यू बंड्या मसूरकर, आपलेही आभार. चला आता विशेष सन्मान आपण करतोय तो म्हणजे लगेचच एकसर परिसरातील एक उद्योजक, समाजसेवक आणि निश्चितच एक महत्त्वपूर्ण व्यक्ती ते म्हणजे विजय पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण करूया. तो म्हणजे निश्चितच मुख्य आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांना विनंती करतोय या प्लीज साहेब आणि आपला सन्मान स्वीकारा. आयोजन कमिटीला विनंती करतोय की त्यांच्या शुभस्य आपण हा विशेष सन्मान करूया. सन्माननीय उद्योजक एकसर परिसरातील विजयजी पाटील यांचा. राजा घरत तसेच आमचे शशीभाऊ यांना विनंती करतोय त्यांच्या शुभस्य आपण करूया. तसेच रणजित तर असणार आहेत नो डाऊट. आपण हा विशेष सन्मान करूया. वेलकम विजय भाऊ, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि निश्चितच या स्पर्धेत आपण जे सहकार्य दिलं त्याबद्दल निश्चितच ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं आकाराला येते आणि आपली ही विशेष उपस्थिती देखील या स्पर्धेसाठी निश्चितच चांगली दिसते. आपलं मनापासून हार्दिक आभार. तर विजयजी पाटील साहेब यांचा विविध सन्मान नियोजन कमिटीतर्फे केला जातोय. रणजित आहेत, राजा भाऊ आहेत, तसेच निश्चितच आमचे शशीभाऊ सुद्धा इथे या फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष आभार आपलं आणि निश्चितच एक खास नक्कीच आमची विनंती असेल विजय भाऊ की संडेच्या फायनल डेच्या दिवशी देखील आपण एकूणच या स्पर्धेत उपस्थित झाला तर अजून आनंद होईल. येस विजय भाऊ, फायनल डेला सुद्धा नक्कीच या अशी अपेक्षा आहे, कारण अगदी सोहळा पाहायला भेटेल, अनेक उत्तम संघ तुम्हाला पाहायला भेटतील आणि आगरी कोळी समाज किती चांगल्या पद्धतीने विखुरला आहे आणि त्याला एकत्र आणण्याचं काम हे क्रिकेट कसं करत आहे हे नक्कीच आपल्याला दिसणार आहे. आपल्यासारख्या महानुभावांचं येणं आमच्यासाठी निश्चितच चांगलं ठरत आहे. चला धन्यवाद आपल्या सर्व मान्यवरांचं. आता वळतोय पुन्हा एकदा उत्तरार्धाकडे. एक 60 धावा विजयासाठी आहेत आणि लगेच सज्ज होतील आमचे दोन्ही समालोचक मित्र भारत राऊत आणि मनीषजी पाटील. थँक्यू.
विजय पाटील आणि धन्यवाद तुकारामजी बांगेला. TCPचा फुल फॉर्म काय होता तो आपण परवा तो जो फुल फॉर्म आहे TCPचा तो आपण पुन्हा जाणून घेणार आहोत. यस, महेंद्र पाटील गोडदेव आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तर चेस आहे 60चा. चला 2 फलंदाज पोचा मैदानाच्या आतमध्ये एकविरा वॉरियर्स. आपण आणखीन एक सामना आज खेळणार आहोत त्यामुळे आता थांबून नाही चालणार. थोडासा वेग द्या. प्रेक्षक सुद्धा तुम्हाला आर्ततेने पाहण्यासाठी आलेले आहेत. तुमचं चांगलं क्रिकेट पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांना तो ट्विस्ट पाहिजे, त्यांना तो सस्पेन्स पाहायचा आहे, तुमच्या लढतीतला क्लायमॅक्स पाहायचा आहे. त्याचमुळे थांबून नाही चालणार आणि कमीत कमी वेळेमध्ये कसा हा सामना संपवता येईल त्यासाठी दोन्ही संघ प्राधान्य देतील अशी अपेक्षा मला आहे. या अगोदर नितीन वारे, बंड्या मसूरकर या ठिकाणी दाखल झाले होते आणि नितीन वारे यांनी देखील मोठ्या मनाने ती बातमी दिली की पुढच्या वर्षी मला सुद्धा एक एंट्री मिळेल का. म्हणजे हे महत्त्वाचं क्रिकेटसाठी समर्पण आहे. क्रिकेटसाठी आपण जो वेळ दिलेला आहे आणि आपल्यामुळे जर कुठला क्रिकेटपटू खेळतोय किंवा कुठल्या स्पर्धेला सहकार्य मिळते तर त्यासाठी नेहमीच तत्पर असतात नितीन वारे आणि प्रवीण वारे. बघा आता मगाशी मी उल्लेख केला होता मनीष की 6 अजूनही टीम ओनर्स वेटिंगवर आहेत. त्याच्यामध्ये नितीन वारे 7वा टीम ओनर्स. नितीन वारे सरांनी नेहमीच सगळ्यांना सपोर्ट्स केला आहे. कुठल्याही स्पर्धा असू द्या, मीरा भाईंदरची स्पर्धा असू द्या किंवा मीरा भाईंदरच्या बाहेर कुठेही स्पर्धा असू द्या, NP स्पोर्ट्स हे नाव नेहमीच घेतलं गेलं आहे. आणि मागच्या मीरा भाईंदर बिग बॅशच्या वेळेस आम्हाला देखील संधी दिली होती समालोचन करण्यासाठी त्यांनी. तर थँक्यू, धन्यवाद. त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा इथे आभार व्यक्त करतोय. प्रत्येक वर्षी नवनवीन समालोचकांना संधी देता येते, हे त्यांचं कौतुक आहे, मोठेपण आहे त्यांचा खरं तर नितीन वारे सरांचं. चला डुआडाय करो या मरो, जीतना है भाई, जीतोगे तो आगे जाओगे वरना या ठिकाणी तुमचं स्वप्न बघणार, प्रभास थांबणार. मॅच जिंकायची आहे, दोन्ही संघांना प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज तयार. हो, यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूलाच तयार केलं आहे. व्हॅली आहे. NS भाईंदर टीमचे खेळाडू. या माणसाच्या विषयी जर माहिती द्यायची गेली ना तर 365 दिवस क्रिकेट खेळणारा जर NS भाईंदरमध्ये कुठला खेळाडू असेल ना तो व्हॅली आहे. व्हॅली रॉड्रिक्स. 365 दिवस हा माणूस क्रिकेट खेळतोय. आणि जर 2 टाईम 3 टाईम क्रिकेट खेळायला सांगितलं दिवसातून, व्हॅली सकाळी आहे व्हॅली येईल, व्हॅली दुपारी आहे व्हॅली येईल, व्हॅली संध्याकाळी आहे संध्याकाळी पण व्हॅली येईल, असा माणूस आहे. धावसंख्या पोहोचते 1 वर. स्कोर सुरू झालेला आहे आई एकविरा ओळा या संघाचा. बघा 4:02 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालेला आहे. ती देखील माहिती आम्ही दोन्ही कॅप्टन्सला देतोय. हां, 4 वाजता चहा येईल. शशिकांत वर्तक साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे. येस, आला. मी म्हणालो होतो की शशिकांत वर्तक साहेबांनी जबाबदारी घेतली. 4 वाजता चहा पोहोचला. पुढचा बॉल जागा बनवून पंच केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. JP फॅन्टॅस्टिक ॲथलीट. दरम्यान मिळते फक्त ही 1 धाव. धावसंख्या 2. बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलं गेलं होतं. बघा आता धावसंख्या तोकडी म्हणता येणार नाही आहे. आता लढण्यासाठी तुम्ही एक मोठा धावफलक उभारला आहे. मागच्या मॅचमध्ये काही चुका घडल्या होत्या नो डाऊट. त्या चुकांवर पांघरून घालायचं असेल तर पुन्हा पुन्हा त्याच चुका तुम्हाला करायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. भूषण भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. ठाणे मनपाचे माजी नगरसेवक, माजी सभापती, त्यानंतर विक्रमादित्य अग्रकोळी समाज सामाजिक संस्था. बॅकफुटला गेलेत. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेला. चेंडू मिड विकेट डीपला ट्रॅव्हल झालाय. अमित पाटील चेंडूला फील्ड करतायत. सिंगल कंप्लीट केलाय. डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो. साईपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट मिस्टर व्हॅली. 2 धावा. 2 धावेनं धावसंख्या झाली ती 4. चपळ आहे व्हॅली आणि म्हणूनच तो चॅलेंज एक्सेप्ट करतोय. धावा बनवण्यासाठी त्याची मेहनत दिसते मैदानाच्या आतमध्ये. षटक पहिलं सांभाळत आहेत भूषण भोईर जे संघमालक आहेत, कॅप्टन आहेत संघाचे. कारण पहिल्या षटकाला जर आपण व्यवस्थित सांभाळलं तर मग इतर षटकं व्यवस्थित सांभाळता येतील. तोच त्यांचा प्रयत्न आणि त्याचमुळे आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवण्याचं काम भूषण भोईर यांनी फलंदाजांना आपल्या नियंत्रणात ठेवलेलं आहे. आतापर्यंत चेंडू डिलिव्हर्ड झाले. त्या षटकातले 4 धावसंख्या 5. बघा मागच्या मॅचचा विचार केला तर मागच्या मॅचमध्ये भूषण भोईर यांना मला वाटतं त्या एंडनं
षटक क्रमांक 2चं हाताळलं होतं आणि त्या एंडनं म्हणजे खाडीच्या एंडनं गोलंदाजी केली होती भूषण भोईरनं. यावेळेस मोरवा गावाच्या एंडनं गोलंदाजी. ओ फटका बसलाय, कॅच ड्रॉप. योगेश घरत, टीम आयकॉन. मोठी विकेट होती यावेळेस. ही विकेट मोठी होती कारण एका बाजूला टीम आयकॉन होता, जो कॅच आला होता ना टीम आयकॉनचा कॅच होता. म्हणजे अक्षरशः या ठिकाणी मोठ्या टेन्शनमध्ये तुम्ही आणलं असतं एकविरा ओळा टीमला. हा जर कॅच मिळाला असता तर. दॅट वॉज नॉट इझी, पण तरीसुद्धा एक्सक्यूज तर देऊन नाही चालणार. संधी मिळाली विक्रम घरतला, जो एक महत्त्वाचा फलंदाज आहे. आणि व्हॅलीला स्ट्राईक मिळाली आणि व्हॅलीने एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न केला होता, पण ताकद तितकी झोकता नाही आली. लॉंग ऑनला विजय वैदी स्वतः आहेत क्षेत्ररक्षण करताना. षटक संपते पहिलं. 60 धावांचा पाठलाग करता धावसंख्या आहे 7 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 53ची. बॉल शिल्लक आहे 30 चेंडू 53. चला घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो आणि सर्वोत्तम विकेट्स म्हणजे जर आपण या ठिकाणी जर या ठिकाणी आपण ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप ह्या जरी हे जर ठेवलं असतं या ठिकाणी तर कदाचित मला वाटतं पर्पल कॅप जी आहे ना ती अमोल भोईरकडे असते 100%. सर्वाधिक विकेट्स या आग्रिकोळी प्रीमियर लीगमध्ये अमोल भोईरनं काढल्यात. गोलंदाजी त्या ठिकाणी जगदीश मॅन फ्रॉम नारंगी. पहिला चेंडू यावेळेस ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, व्हॅलीनं मिस केला आहे चेंडू आदळला गेला पॅडवर. लेग बायचा इशारा येतोय. 1 संघ पुढे सरकणार. धावत संख्या झाली ती 8. आणि पुढच्या वर्षी भरपूर काही बदल करायचे आहेत. आमची कोर कमिटी त्यांनी चर्चा केली. कदाचित पुढच्या वर्षी आम्ही 50-50 चॅलेंज ओव्हर देखील आणणार आहोत. प्रयत्न तोच असेल कारण पुढच्या वर्षी आम्हाला बदल तर भरपूर आणायचे आहेत. 8 षटक ठेवा. हो यावेळेस लेंथ बॉल होता आणि प्रॉपर एलिव्हेशन देत असताना बॉलला लॉंग ऑनच्या पलीकडे पाठवलंय. सीधी बॅट, नो बकवास, सिक्सर. अगदी बॅटरच्या रेंजमध्ये. बघ मनीष, तू मगाशी सकाळी म्हटलं होतं आग्रीबाच्या वंडा म्हणजे काय? गावाच्या बावीचा पाणी वंडा. आता मला सांग वंडा म्हणजे काय? आता मनीषला विचारेल, तुम्ही कशाला सांगता? मी नवीन आहे, नया आहे नाही, पण मला माहिती मिळेल. थोडा उशिरा आलोय. वंडा म्हणजे खोल मनीष, लक्षात ठेव. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलंय. थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. चेंडूच्या मागे पळतोय फिल्डर. चेंडूला अडवलं गेले पायानं. 2 झाले आहेत. दीपक आहेत त्या ठिकाणी, दीपक म्हात्रे. आणि धावा इथे पळून काढल्या गेल्या त्या 3 धावेने धावा संख्या झाली ती 17 धावा. कारण मनीषनं असं म्हटलं होतं की आजच्या दिवसामध्ये काही शब्द आग्री यायला हवेत असं त्यांनी म्हटलं होतं. हा, मला अजून तुमच्याकडून शब्द अपेक्षित. महेंद्र पाटील, तुम्ही मला आग्री भाषेतले वाक्प्रचार सांगायचे. निंबर म्हणजे ऊन. पुढे बोला चला. तवरा पण मी नवीन नाही आहो.
धावसंख्या 17 झाले. ओ क्या बात, इनसाइड आउट, परफेक्ट स्ट्रोक पण आहेत. वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक एक वेळ, दुसरीचा प्रयत्न नाही केला जाणार. धावसंख्या पोहोचते 18. सिंगल येणार. धावसंख्या झाली आहे ती 18. अनेकांच्या फरमाईश आहेत की आगरी कोली प्रीमियर लीग आहे मनीष, तर आगरी समालोचन का होत नाही आहे. मात्र ते आम्ही करू शकत नाही, प्रयत्न करू. फक्त क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे आणि यावेळेस देखील चेंडू थांबणार नाही. सरळ माऊली 11 या स्टँडमध्ये चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. फायद्याचं राहिलेलं आहे. एक षटकार, एक चौकार, सिंगल, ट्रिपल, सर्व काय पाहायला मिळालं. 15 धावांचाही षटक राहिलेला आहे. पुढचा बॉल आणि आणखीन एक धाव वाढील. म्हणजेच बघा, कुठेतरी मनावर घेऊन क्रिकेट खेळावं लागेल तरच कुठेतरी तो फायदा तुम्ही तुमच्या संघाचा करू शकता. कारण एकट्याच्या चुकीच्या पावलांमुळे संघाचं नुकसान भारसर होऊ शकतं. बघा, आणखीनही यावेळेस कुठेतरी लगेच कोणाचा कॉल आहे? फलंदाजाचा, बॅटर्स कॉल. चला, फलंदाजांनी ती मागणी केलेली आहे. चला आपण तपासूया, वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल झालेला आहे की वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झालेला आहे. पण खूप चांगल्या पद्धतीने संकल्पना. बघा, करावं तितकं नवीन आणि द्यावं तितकं कमी पडतं, लक्षात घ्या. त्यामुळे आयोजकांनी मेहनत चांगली केलेली आहे. भोईर साहेब या ठिकाणी आहेतच, उपाध्यक्ष या नात्याने त्यांची देखील प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे. आणि महत्त्वाचं आहे, नेतृत्व संघटनेचं करत असताना, सर्वांना समजून घेत असताना, सर्वांना मार्गदर्शन करणं हे देखील पदाधिकाऱ्यांचं काम आहे आणि प्रत्येक पदाधिकारी चांगलं काम देताना पाहायला मिळालं. मी खऱ्या अर्थानं केशरीनाथ भोईर साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. 3 दिवस ही व्यक्ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहते, कारण ही आपल्या समाजाची स्पर्धा आहे, आपल्या मंडळाची स्पर्धा आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेला बारकाईनं या स्पर्धेवर लक्ष देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावला आहे, लक्षात ठेवा. एकविरा ओवळा संघ एक रिव्ह्यू तुम्ही गमावला आहे. धावसंख्या झाली आहे ती 23 धावा. पुढच्या वर्षी नक्कीच वेगळं आणायचं आहे या स्पर्धेमध्ये. मगाशी म्हटलं की 50-50 चॅलेंज ओव्हर ह्या गोष्टीचा विचार केला जाईल. इम्पॅक्ट प्लेअर ह्या गोष्टीचा विचार केला जाईल. राजाभाऊनं मला म्हटलं होतं मगाशी की आपण अजून एक याच्यामध्ये बदल करू, टेप बॉल आपण आणूया. तर मी राजाभाऊनं म्हटलं की टेप बॉल राजाभाऊ नको, टेप बॉल आपल्याला जमणार नाही सध्या मास्टर्स क्रिकेटमध्ये. ना सिमेंट विकेट आहे, त्यामुळे चला तो तर तितका फायदा नाही होणार. स्कोअर झालेला आहे 23 धावा. 23 जिंकण्यासाठी 60चं लक्ष होतं, 23 झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 37ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 37 धावा, म्हणजे थोडंसं वरचढ राहिलेलं आहे. प्रस्त आई एकविरा ओवळा या संघाचं. आणि पाहूया आता अजिंक्य टायगर्स बाळकुम या संघाकडून त्यांचा महत्त्वाचा गोलंदाज विजय वैती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. विजयने मागच्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी हाताळली होती आणि म्हणूनच भूषण भोईर यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर तो भरोसा ठेवलेला आहे. कालच्या दिवसामध्ये ज्यावेळेस तुकाराम मांगेला सर आणि मनीष पाटील ज्यावेळेस समालोचन मनीष करत होते त्यावेळेस मला वाटते कालच्या दिवसामध्ये तो सोन्याचा विषय देखील निघाला होता की आगरी आणि कोळी लोक सोनं का घालतात मनीष. आणि बऱ्याच प्रमाणात ते चर्चा झाली की एक आपली सेविंग राहावी म्हणून पूर्वी आगरी कोळी लोक सोनं जास्त घालत असायचे. धावसंख्या 23 या विषयाकडे मी नक्कीच येणार आहे. मनीष पाटील आमच्यासोबत जॉईन झाले. कारण पूर्वी असं म्हटलं जायचं की पूर्वी करन्सी कधी बदलायची मनीष, आणि ती करन्सी बदलल्यानंतर जी काही सेविंग असायची ती वाया जायची. त्याच्यामुळे पूर्वीच्या आगरी कोळी लोकांना काय केलं की सोनं सगळ्यात मी म्हणे गुंतवणूक जी आहे ना ही सोन्यात केली पूर्वी, आणि पूर्वीपासून ती सोन्याची परंपरा सुरू झाली की सगळ्यात जर गुंतवणूक करायची असेल ती सोन्यामध्ये करायला हवी. चांगला चेंडू हाताळला गेला, रायझिंग डिलिव्हरी. एवढीच धावसंख्या झाली ती 23. दिरक्या चलन म्हणजे दिरक्या, बरोबर. दिरक्या तो जमवाची आणि दिरक्या जमवून सोनं बनवायची. कोणी रिटायरमेंट घेतली? कोण घेते का? चर्चा चालू नाही. व्हॅली आहेत, व्हॅली रिटायर कसा होणार? व्हॅली आहेत. खेळपट्टीवर धावसंख्या आहे 23 वर. आणि जर सिच्युएशन चांगलीच चालली आहे जर एकविरा ओवळा संघाची
विजय वैतीच्या या बाउन्सरला ओळखताना बॉलला खेळलंय कव्हर पॉईंटला, क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतील, सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आहे बघा. व्हॅली रिटायर होणार, इतका चांगला खेळ, इतकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा वाढतायत, धावसंख्या पोचते आता 25वर 25. आणि माझ्या मते सगळं काही सुरळीत जर सुरू असेल मनीष तर हे आयतभूत म्हणजे आपल्या आगरीमध्ये बोलतात ना आयतभूत अंगावर ओढून घेणं, तसं व्हायला नको. धावसंख्या झाली ती 25. मनीष म्हणतो दिरक्या म्हणजे पैसे ना. ऑन साईडला फटका चांगला आहे पण तर मागे प्रोडक्शन आहे, मिड विकेट डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी, सिंगल इथे मिळेल. म्हणजे पूर्वी दिरक्या त्याच्यामध्ये दिरक्यामध्ये देखील पूर्वी काही त्या दिरक्यांचे विषय 1 आणं 2 आणं 3 आणं हे 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 भाग होते, 1 पै 2 पै हे काही भाग होते. आता आपण 10 रुपये 20 रुपये 50 रुपयाच्या मत होते, 1 आणं 2 आणं जवळपास 3 आणं हे पूर्वी दिरक्या या अशा प्रकारे चालायच्या. करन्सी अशी होती. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूला मात्र मिस केलं आहे, प्ले अँड मिस, चेंडू ते डॉट. धावसंख्या झाली ती 26. तुषार सांगते आता आजकालची पोरं 10 रुपये खेळल्याशिवाय दुकानं जात नाही. 10 रुपये दिची तर मी दुकानं जातो सामान घेवायला. स्कोर झालेला आहे 26 धावा. जिंकण्यासाठी लक्ष थोडं सोपं करण्याचा प्रयत्न एकविरा ओवळा संघाच्या फलंदाजांचा आहे. शॉर्ट पुन्हा एकदा जागा मिळाली आणि यावेळेस बॅटची एज बॉल गल्लीमधून मागे सरकतोय. थर्ड मॅनला कोणीच नाहीये, लॉंग चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी, बॉल सीमारेषा पार, थर्ड मॅन क्लिअर, चौकार. अप्रतिम स्ट्रोक खेळला गेला आहे. अशा प्रकारे खेळणं गरजेचं आहे. विजय वैतीच्या अगेन्स्ट हा आपण फटका पाहिला विक्रम घरत यांच्या पाठमधून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला यावेळेस पिकअप स्ट्रोक खेळायचा होता, नंतर व्यवस्थित चेंडू मिडल झाला नाही आहे. सिंगल फक्त इथे मिळणार, 1 धाव. एका धावेनं धावसंख्या झाली ती 31. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. अजूनही 29 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 18 चेंडू 29 धावा. आणि बघा ड्रिंक ब्रेक, पाण्याची वेळ झाली आहे, 3 षटकं संपल्या त्याच्यामुळे पाण्याची अधिक वेळ या ठिकाणी झालेली आहे. चर्चा सुरू आहे आपल्या आगरी भाषेवर. आता आगरी कोळी भाषेची चर्चा आणि बाकी परंपरेची चर्चा आपण पुढच्या डावात करूया, कारण सामना आता महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचलेला आहे. 18 बॉल्स बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. सामना दोन्ही संघांसाठी खुला आहे. दोन्ही संघांना जिंकायचं आहे. जर जिंकलात तर मग 5वा सामना खेळण्याची संधी मिळणार, हरलात तर मग AKPLच्या दुसऱ्या पर्वाची वाट पाहावी लागेल आणि ते तुम्हाला पसंत नाही आहे हे आम्हाला ठाऊक आहे. त्याचमुळे पोळूया पुढच्या 18 बॉलमध्ये 29 धावांची गरज. 18 चेंडू 29 धावा. आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम. बघूया काय घडणार काय बिघडणार. मॅच अगदी अशा वळणावर येऊन थांबले आहे ना की इथून मॅच कुठल्याही दिशेनं टर्न घेईल. म्हणजे अक्षरशः 3 वळण आलेत. आता समोर जायचं आहे, राईटला जायचं आहे की लेफ्टला जायचं आहे, कारण 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय टीम आयकॉन या ठिकाणी अजिंक्य टायगर्सचा मिस्टर योगेश घरत यांची निवड केली आहे षटक क्रमांक 4 साठी. तर स्ट्राईक एंडवर आपण एकविरा ओवळा टीमचे आयकॉन विक्रम घरत मॅन फ्रॉम घोडबंदर यांना पाहतोय. आयकॉन वर्सेस आयकॉन, योगेश घरत वर्सेस विक्रम घरत आता आमने सामने आलेले आहेत. त्याचमुळे आता पाहूया या क्लॅश अँड टायटनमध्ये नेमका कोणता संघ पुढे सरकतोय, कोणता खेळाडू वरचढ ठरतोय. कारण आता तू फक्त लढ,
तर होशील वरचढ हेच तुम्हाला सांगायचं आहे. आणि आता पाहूया ती लढवय्या प्रवृत्ती नेमकी कोणाची मैदानात पाहायला मिळते. गोलंदाजांनी पहिल्या 3 षटकामध्ये आपलं प्रस्थ टिकवण्याचा प्रयत्न केला. जगदीचं षटक 15 धावांचं, विजयचं षटक 8 धावांचं, भूषण भोईर यांचं षटक 7 धावांचं. त्याचमुळे फलंदाजांनी चांगलाच खेळ दिलाय. दोन्ही फलंदाज आपला डाव वाचवून खेळतात आणि सोबतच संघाची साथ चांगल्या स्ट्राईक रेटने देत आहेत. योगेशच्या षटकाची होते सुरुवात. पंचाच्या डावीकडून घेत आहेत स्टार स्ट्रायकर साईडला विक्रम. पहिलाच बॉल आयकॉनने आयकॉनच्या विरोधात केला तगडा प्रहार, पण लॉंग ऑनला झेल देऊन की नाही, झेल की नाही. लेट्स वेट फॉर अंपायर सिग्नल. इज इट 6 और इट इज आउट. लेट्स वेट फॉर अंपायर सिग्नल. मॉन्टी घोडेकर तपासणी करतायत. आणि आता येऊया TCB लाईव्हच्या ब्रॉडकास्टिंग रूम मध्ये की तो झेल टिपताना क्षेत्ररक्षक सीमारेषेवर पाय ठेवून गेलाय का त्याची तपासणी केली जाईल. चेक केलं जाईल. 2 घरतामधली ही लढाई का इथून एक घरात दगडमध्ये येणार का परत की हा षटकार असेल. चेक केलं जाते, चेक केलं जाते या ठिकाणी. तिसरे पंच देखील आमचे बिझी आहेत. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा आगरी कोळी प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि अनेकांचा चांगला सपोर्ट्स आतापर्यंत या स्पर्धेला राहिला आहे. पहिलं पर्व आहे त्याच्यामुळे इथून ज्या काही कमी जाणवतील त्या पुढच्या पर्वामध्ये नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. विक्रम काय फॉरेन्सिकला बोलवायचं का? व्हॅली फॉरेन्सिकला बोलू? नाही फॉरेन्सिकला बोलू का? इकडे आहेत अमोल वेतस्कर सर, तपासणी चालू आहे. या तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी येतोय. OUT आउट. अप्रतिम कॅच त्या ठिकाणी मिस्टर कुंदन हजारे बालकुमचेच खेळाडू आहेत आणि खूप चांगला कॅच टिपला आहे. आणि विक्रम घरत यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत मिस्टर मिलिंद पाटील मॅन फ्रॉम ओला. कॅप्टन आहेत संघाचे. वळणं येतील असा सामना संपणार नाही. आजचा दिवस विशेष आहे भारत सर आणि त्याचमुळे सर्व सामने हे शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचत आहेत. मागचा सामना सुद्धा तसाच तुम्हाला पाहायला मिळाला. हा सुद्धा सामना मला असं वाटतं की शेवटच्या षटकामध्ये जाण्याची शक्यता वाढल्या, कारण जेव्हा चांगली स्थिती होती आईकविरा ओळा या संघाची 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर योगेशने विक्रमचा विकेट मिळवलेला आहे. त्याचमुळे आता जोडी फुटली. नवीन फलंदाज मिलिंद पाटील स्ट्रायकर सेंडला पोहोचत आहेत. आता इक्वेशन नेमकं काय सांगते? जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 29 धावांची. बॉल शिल्लक आहे 17 चेंडू 29 धावा. 17 मध्ये 29. रिक्वायर्ड 10च आहे. मॅच अगदी बॅलन्सिंग आहे. इथून मॅच कुठल्याही क्षणी कळाटणी घेऊ शकेल हे षटक खूप महत्त्वपूर्ण असेल. योगेश घरत पहिल्या चेंडूवर विकेट मिळवले आणि ती देखील टीम आयकॉन मिस्टर विक्रम घरत यांची. बघा पर ओव्हरमध्ये 10 धावा करायचे, जास्त काही करायचं नाही आहे. त्या रिक्वायर्ड रन रेटला तुम्हाला मेंटेन करायचं आहे. हो चांगला चेंडू आहे. अगदी समोरून चेंडू टॉस झाला आहे. कौतुक असेल. अगोदर कदाचित मन बनवलं होतं की मला अशा पद्धतीने खेळायचं आहे. स्क्विकेट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी मिलिंद पाटील यांचा. डॉट बॉल येतोय.
मी या षटकासाठी सर्वोत्तम पर्याय आहे असंच कुठेतरी आता योगेश सांगतोय, कारण योगेशने पार्टनरशिप ब्रेक केली म्हणजे त्याचा कॅच म्हणजेच विक्रमचा कॅच योगेशने 2 धावा असताना सोडला होता आणि त्याचा विकेट त्यांनी मिळवलाय. जागा बनवून खेळलंय, ग्लाइड करताना बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षण झालंय. क्या बात आहे. अजिंक्य टायगरचं क्षेत्ररक्षण वरच्या दर्जाचं पाहायला मिळालेलं आहे. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांनी बॉल गॅदर केला. जॅक्सन यांनी तो बॉल गॅदर केला आणि सिच्युएशन ओळखताना ही कुठली वेळ आहे ते लक्षात घेत असताना प्रत्येक जण आपलं सर्वोत्तम काम करतो. अजिंक्य टायगरसाठी धावसंख्या आहे 32. त्यांना एक पूर्ण कल्पना आहे, कंडिशन त्यांनी ओळखले की इथून आपण जर पराभूत झालो तर मात्र AKPLचा प्रवास संपला. त्याच्यामुळे आता जे काही द्यायचं आहे ना हे 100% द्यायचं आहे. आणि तो चेंडू अडवला जॅक्सन, मला वाटतं आता 60च्या घरामध्ये येणार. सगळ्यात मी म्हणेल ज्येष्ठ खेळाडू आहे या टीममधील आणि हा 100% देण्याचा प्रयत्न आणि खास करून हा कॉन्फिडन्स लेवल हाय कशाला झाला, कारण विक्रम घरत त्यांची ती विकेट आणि त्याच्यानंतर मात्र तो कॉन्फिडन्स लेवल थोडासा वर आला या ठिकाणी. अजिंक्य टायगर या टीमचा रिटायरमेंट झालं त्या ठिकाणी व्हॅली आणि त्यांच्या जागी आपण पाहतोय तर दीपक मात्रे. आत्मविश्वास वाढलेला आहे आता अजिंक्य टायगर या संघाचा. या षटकामध्ये योगेशने ती कामगिरी केली, पण पाहूया एकविरा ओवळा संघाकडून ते पुनरागमन जे अपेक्षित आहे. टॅप केल्या बॉलला, कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे, बॉल जातोय मागे, डीप करून क्षेत्ररक्षक पुढे एका धावेला 2 धावा बदलायचं, कारण आता पर्याय नाही आहेत. या षटकात धावा येत नाही, त्याचमुळे आता धावून पूर्ण करण्याचा मानस या दोन्ही फलंदाजांचा आहे. 2 धावा वाढत आहेत, धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 34 धावा. 34 झालेत, अजूनही 26 करायचे आहेत. 14 मध्ये 26 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मिडल करणं गरजेचं आहे. प्रत्येक धावा कशा येऊ द्या, बॅटनं धावा येऊ द्या, वाईट नाही येऊ द्या, बाईज नाही येऊ द्या, कशाही धावा येऊ द्या, मात्र धावा येणं गरजेचे आहेत. समोरच्या दिशेने खेळायचं होतं, मिसटायमिंग खेळला गेलाय, चेंडू हवेत आहे. प्रयत्न चांगला त्या ठिकाणी केला गेला होता. शेवटच्या क्षणापर्यंत अगदी त्या जेलच्या रेषेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भूषण भोईर यांनी केला होता, मात्र अंतिम क्षणी त्या कॅचपर्यंत पोहोचू शकले नाही. थोडेसे कमी पडले गेले, हाताला अगदी साठवून चेंडू तो पडला गेलाय. 2 धावा काढण्याचा प्रयत्न मात्र फक्त सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केला गेला. धावसंख्या झाली ती 35. वडमॅच 13 चेंडू 25 धावांची गरज आहे. हे षटक फक्त आतापर्यंत राहिलेलं आहेत 4 धावांचं, म्हणजेच आता या षटकामध्ये खेळ चालू झाला अजिंक्य टायगरचा. पण एकविरा ओवळा पहिल्या 3 षटकामध्ये दबदबा या संघाचा होता आणि इम्प्रोव्हायझेशन केलंय. बॉल शॉट थर्ड बँडला, सोपा झेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. या षटकामध्ये सर्व काही प्राप्त केलंय अजिंक्य टायगर या संघाने. 2 षटकांचा खेळ बाकी आहे, आवश्यकता 25 धावांची. 12 चेंडू 25 धावा. एकविरा ओवळा. थँक्यू, धन्यवाद. इच्छे बघा वेळेकडे लक्ष द्या. 4:02 आणि तुमचा पहिला चेंडू पडला गेला होता आणि आम्ही 30 मिनिटं तुम्हाला का अवधी दिलाय लक्षात ठेवा. आत्तापर्यंत जर विचार केला आपण तर 26 मिनिटं झालेत. त्याच्यामध्ये थोडंसं आपण तो पाहण्याचा वेळ पकडूया. तर आता तुमच्याकडे थोडंसं वेळ कमी आहे आणि या वेळेचा योग्य उपयोग करा. जर वेळ अधिक निघून गेली तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल अजिंक्य टायगर, आणि तो तुमच्या टीमसाठी एक चिंतेचा विषय ठरू शकेल. त्याच्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या. कैलास भोईर पाणी घेऊन आलेत मैदानाच्या आतमध्ये. आज खास करून या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली आहे आगरी कोळी प्रीमियर लीग खेळण्यासाठी. धावसंख्या झाली ती 35. 12 मध्ये 25 करायचे आहेत. हे षटक मनीष वाऱ्याच्या दिशेनं खेळलं जाणारं हे षटक खूप महत्त्वपूर्ण असेल. स्ट्राईक एंडला दीपक आहे, ज्याच्याकडे आहेत मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता. सध्याच्या घडीला पेनकरपाडा टीममध्ये या खेळाडूचा आवर्जून उल्लेख करेल. गणेशचा मी उल्लेख करेल, दीपकचा उल्लेख करेल पेनकरपाडा टीममध्ये, आणि त्यानंतर म्हणायचं गेलं तर मनोज पाटील. हे 3 जे खेळाडू आहेत ना हे अधिकाधिक चांगल्या इनिंग या सीझनमध्ये खेळलेत. आणि एका बाजूला आपण पाहतोय विजय वैतीने देखील 40 वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर बालकुम टीमला एक जमेची बाजू या गोलंदाजाची देखील राहिली आहे.
मजा येईल या षटकामध्ये. 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. सुरुवात होते या महत्त्वपूर्ण पेनल्टी मेट ओव्हरची. या षटकावर खूप काही अवलंबून आहे. पाहूया या षटकावर वचक कोणत्या संघाची. आई एकविरा ओवळा की अजिंक्य टायगरची. स्ट्रायकर साईडला दीपक म्हात्रे. सुरुवात होते या षटकाची. विजय वैती पंचांच्या उजवीकडून राऊंड विकेट. बाउन्सर आहे. अपील झाली पण ती बॉलरची होती. विकेट किपर त्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हता. सुरुवात होते या षटकाची. डॉट बॉलने 11 चेंडू जिंकण्यासाठी 25 ची गरज. 11 चेंडू 25. साईनाथ, नक्कीच साईनाथची त्या ठिकाणी अपील नव्हती. मात्र पहिला चेंडू काय टाकला गेला होता. अगदी समोरून चेंडू टॉस झाला होता. टॉस स्टॉप डिलिव्हरी म्हणू शकतो आपण. अशा प्रकारचा चेंडू टाकला गेला होता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. विजय वैती स्ट्राईक एंडला पण दीपकला बादोई. हाऊसले घेणार चेंडू होता बॅटचा टो आणि चेंडू इथे मात्र निघून जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. प्रयत्न जरी संपर्क बॅट आणि बॉलचा तितका चांगला नव्हता पण निकालाला महत्त्व दिलं जाते आणि परिणाम जातोय. 4 धावा मिळत आहेत. टीम आई एकविरा ओवळा या संघाला धावसंख्या पोहोचते 39 जिंकण्यासाठी. आवश्यकता आता 21 धावांची आहे. बॉल शिल्लक आहेत 10 चेंडू 21 धावा. कंपल्सरी चेस या तत्वावर ही स्पर्धा आपण खेळवतोय म्हणजेच त्या 21 धावा पूर्ण कराव्या लागतील आई एकविरा ओवळा या संघाला. विजय वैती पुन्हा एकदा तयार होतोय राऊंड विकेटनं. ड्राईव्ह केलंय. पुन्हा एकदा बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल धीम्या गतीनं मिडॉनला क्रॉस करतोय. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि काय चपळता या दोघांची. दीपक म्हात्रे आणि राकेश पाटील यांनी 2 धावा वेळेत पळून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते आता 41 धावा जिंकण्यासाठी 19. बॉल शिल्लक 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. जबरदस्त मॅच आले. दीपक म्हात्रे एका साईडला स्ट्राईक घेण्याच्या नादात आणि दीपकला स्ट्राईक हवे नो डाऊट. या ठिकाणी दीपकला शूट होणं गरजेचं आहे. पूर्ण विश्वास आहे खेळाडूवर आणि इथून मात्र एखाद्या विकेटच्या शोधात राहावं लागेल अजिंक्य टायगर या टीमला. समोर दीपक अपील केली गेले. एखाद्या विकेटच्या शोधात राहावं लागेल आणि ती विकेट अगदी ऐन वेळेवर ऐन मोक्यावर या ठिकाणी ती विकेट प्राप्त झाली. मिस्टर दीपक आउट. पुढचे 2 बॉल भारत सर खूप महत्त्वाचे असतील आई एकविरा ओवळा या संघाचा दृष्टिकोन जर पाहिला तर. कारण या 2 पैकी एक जर मोठा स्ट्रोक आला तर सामना शेवटच्या षटकामध्ये बॅलन्स पाहायला मिळेल. आणि ती ताकद आहे त्या कॅपेबलचा तो खेळाडू आहे. जो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये इन झाले ना पेनकर पड्याचा खेळाडू आहे आणि त्या कॅपेबलचा खेळाडू काय करा अशा कंडिशनमधून पेनकर पडा टीमला बऱ्याचदा मॅचेस जिंकून दिलेत. मिस्टर विशाल स्ट्राईक एंडवर आहेत. हे 2 चेंडू चांगले हाताळायचे आहेत ते म्हणजे विजय वैती यांना. तर या 2 चेंडूंपैकी 1 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकायचा आहे. या 2 चेंडूंपैकी 1 चेंडू प्रयत्न तोच होता. यावेळेस बॅटची एज सिंगल मिळणार. 1 धाव एका धामीनं धावत संख्या झाली ती 43 धावा 42 धावा. 18 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 7. करावेच लागेल. हा शेवटचा पर्याय शिल्लक राहिला असताना पूर्ण ताकद पणाला लावावी लागते आणि तीच ताकद पणाला लावायची आहे ओवळा आई एकविरा या संघाला. पाहूया शेवटचा बॉल आहे या 5व्या षटकातला. पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीनं खेळ चालू ठेवतोय विजय वैती. षटक चांगलं सांभाळलं. राऊंड विकेट.
फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉलला चेस करेल, सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल का? क्षेत्ररक्षण चुकलंय, दिला गेलाय आणि तो सरते शेवटी स्वीकारला सुद्धा गेलाय. 5व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या पोहोचते 44. जिंकण्यासाठी 6 चेंडू 16 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 16. 6 चेंडू 16. थँक्यू भरत, धन्यवाद मित्रा, खूप चांगली गाणी तू लावतोस. आणि नाही वेळ आहे 7:30 वाजले, नाही वेळ आहे. बघा धावसंख्या झाली ती 44. आता 6 चेंडू इक्वेशन त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल TCBच्या लाईव्ह स्क्रीनवर. 6 मध्ये 16 धावा करायचे आहेत. बघा या स्पर्धेची चर्चा, या स्पर्धेची जवळजवळ म्हणजे प्रसिद्धी अनेक ठिकाणी होत आहे. अनेक सत्रातून कॉल येत आहेत की पुढच्या वर्षी आम्हाला टीम मिळणार का. आता टेन्शन वाढलंय. या ठिकाणी आगमन झालंय. खऱ्या अर्थानं या 40+ क्रिकेटचा जन्म ज्या व्यक्तीनं लक्षात ठेवा दिला ते सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेब, 40+ क्रिकेटचे संस्थापक आणि आदरणीय माजी नगरसेवक हे या ठिकाणी दाखल झालेत. विनोदजी म्हात्रे साहेब, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बालयोगी सदानंद महाराज यांच्या भूमीमधून आणि श्री क्षेत्र राई या गावातून ज्या 40+ क्रिकेटला जन्माला घातलं, जन्माला आणलं, सन्माननीय संस्थापक विनोदजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक 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 स्वागत. वेलकम म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. अपील केली गेली आणि पंचांचं बोर्डवर पहिल्या चेंडूवर शोधलाय डब्ल्यू. विशल आउट. शेवटचा पर्याय बघा, झाले तर लाख, नाहीतर मग राख. आई एकविरा ओळा संघाच्या फलंदाजांना तेच लक्षात ठेवायचं आहे. मेहनत अशी करा की प्रतिस्पर्धी संघाला घाम फुटेल. 5 बॉल्स बाकी आहेत. सुरुवात JP यांची या षटकाची उत्तम झालेली आहे. अजिंक्य टायगर्स कडून एक चांगलं षटक JPचं. बढिया वेळेस कनेक्शन झालंय, लॉंग ऑफला शोधलंय, क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय, त्याचा चेस कंप्लीट होतोय. प्रयत्न चांगले आहेत पण तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या आहेत. काय एफर्ट्स लावले जातात आई एकविरा ओळाकडून आणि तितकेच तगडे एफर्ट्स अजिंक्य टायगर्स बागुंकडून. पण बॉल सीमारेषा पार, मिळतील 4. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. धावसंख्या 4 ने पुढे. गेम इज ऑन. बघा ते बटन ऑफ नव्हतं, ते बटन खाली कुठेतरी ढकलं होतं, आता ते बटन ऑन झालंय. सतीश ठाकूर आलं आणि या मॅचला ऑन केलं. मॅच संपली नाही अजूनपर्यंत मी आहे. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण स्वतः सांगत नाही तर मी हरलोय तोपर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकणार नाहीये. मॅच ऑन आहे. धावसंख्या झाली तब्बल 48. चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये करायचे 12. 4 चेंडू 12 धावा. चर्चा करतात राकेश पाटील गोलंदाज सोबत. मात्र टेन्शन वाढवले सतीश ठाकूरने. काय केलंय सतीश ठाकूरने? आले चौकार ठोकलाय ना मनीष, इथून मात्र टेन्शन वाढवले अजिंक्य टायगर या टीमचं.
त्यासाठीच तर ते आले, त्यांना राखून ठेवलं होतं अशा कठीण सिच्युएशनसाठी आणि कठीण सिच्युएशनमध्ये ते असेच खेळतात आणि त्याचं प्रमाण त्यांनी पहिल्याच बॉलवर दिलं, चौकार खेचून. जे सर्व बसले होते एकविरा वॉरियर्सचे, निराश झाले होते समर्थक, त्यांना उभं करण्याचं काम, त्यांना आत्मविश्वास देण्याचं काम फलंदाज सतीश ठाकूर यांनी केलंय. फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ओव्हर द बॉलर साइड, बॉल पोहोचतोय लॉंग ऑफला, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. सतीश ठाकूर जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत, 2 धावा वाढतायत, धावसंख्या पोहोचते 50, जिंकण्यासाठी आवश्यकता 3 चेंडू 10 धावा. 3 मध्ये 6 आलेत, 3 मध्ये 6 आलेत, 3 मध्ये 10 करायचे आहेत, 3 मध्ये 10 करायचे आहेत. मॅच संपली नाहीये, सतीश ठाकूर आहेत तोपर्यंत मॅच जिवंत आहे, ऑन आहे. ऑफ साईडला चेंडू हवेत खेळला गेला, मात्र फिल्डर त्या ठिकाणी आला वॉड कॅच. काय कॅच घेतलाय टीम होनर्स टीम कॅप्टन मिस्टर भूषण भोईर. अद्भुत वेल कॅच भूषणजी भोईर. प्रयत्न पण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पोचून 15 मीटरचं अंतर कापून हा धावता झेल भूषण भोईर यांनी टिपला. म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये तो यश नाही झाला, पण त्यानंतर सेकंड अटेम्प्टमध्ये त्यांनी ते सफल प्रयत्न केले आणि त्यामुळे आजच्या दिवसातले, मला असं वाटले मागच्या 3 दिवसातली ही सर्वोत्तम कॅच आपण म्हणू शकतो जी भूषण भोईर यांनी टिपलेली आहे. सामना संपला नाही अजून, 2 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. आणि पाहूया मुकेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर साईडला पाहायला मिळते आहे. तुमच्या मेहनतीची व्याप्ती म्हणजे 100% रन प्राप्ती आणि तीच रन प्राप्ती मुकेशच्या वतीनं आई एकविरा ओवळा संघाला मिळेल का? 2 चेंडू 10. ड्राईव्ह केलाय बॉलला, चांगला स्टॉप जेपीचा, सिंगल तर कंप्लीट केली जाते आणि सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झोकवलेला आहे. आता अजिंक्य टायगर्स बाळकुमने 1 चेंडू जिंकण्यासाठी धावची गरज. 2 चेंडू 10 धावा अनेकदा समीकरण आलं, मात्र एकदा ते समीकरण जवळजवळ मी तर म्हणेल चेस झालं होतं. किल्ले घोडबंदर या टीमनं खास करून त्या धावा चेस केल्या, 2 चेंडूमध्ये 10 धावा. आणि आजच्या दिवसात जर विचार केला तर मला वाटते 60 धावांचे आव्हान आहे ना, हे आतापर्यंत या मला वाटतं स्पर्धेमध्ये डिफेन्सच झालेत. आणि आता देखील या धावा डिफेन्स होताना दिसत आहेत. 1 चेंडू 9 धावांची गरज. 2 दिवस एकच डिपेंड झाली, आज 3 डिपेंड झाली 4 मध्ये. क्या बात आहे, आजचा दिवस वेगळा, आजचा दिवस खास आहे. आज 3 वेळा 4 मध्ये 3 वेळा धावा डिफेन्स झालेत. विचार करा, म्हणजे आता टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय घ्यायचा हा प्रश्नचिन्ह कॅप्टनच्या मनामध्ये असेल. चला 1 चेंडू टाकायचा आहे. जेपी पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर आणि अशा रीतीनं अजिंक्य टायगर हा संघ विजय होतोय. अभिनंदन टीम अजिंक्य टायगर आणि हार्डलक अँड धन्यवाद टीम एकविरा ओवळा. आपण या आमच्या स्पर्धेत सहभागी झाला, थँक्यू. विश्वासदादा मुकादाम, तुम्ही या स्पर्धेत सहभाग दर्शवला ॲज अ होनर म्हणून, त्याच्यामुळे मी आगरी कोळी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं तुमचं मनापासून